पाणी जास्त टाकायचं म्हणजे पातळ झाल्यावर कमी लागत आहे. थोडं घ्या पाणी पाणी आणू लागेल. हातमध्ये आताच घेऊ नको ते दिसले पाहिजे. ओके. तुमचं नाव माहित नाही आम्हाला अजून. तुमचं नाव शिवम. श्रीराम. पुढीला बेस द्यायचंच नाही, फक्त रबर. इकडलं. आता बघ बरं. ते कडक करायचं, ह्याला बेस द्यायचं, त्याच्यात रबर कमी करायचं. इकडचं रुमाल. हे बघ. त्याला कणिक लावायचं. कणिक लावल्यावर मग लक्षात येईल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ॐ जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्तजनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे जो ध्यावे फल पावे दुख विनशे मन का स्वामी दुख विनशे मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे मिटे तन का। ओम जय जगदीश हरे माता पिता तुम मेरी शरण गहूँ मैं किसके स्वामी शरण गहूँ मैं किसके तुम बिना रण दूजा प्रभु बिना रण दूजा आस करूँ मैं किसके। ओम जय जगदीश हरे
देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। नाना सुगंधि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तगृहाण परमेश्वर। मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः। बोले बालकृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावन्यजयोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की
जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री गोरक्षनाथ भगवान समर्थ, श्री सद्गुरु किसन बाबा महाराज की, सद्गुरु जोग महाराज सब संतन की। हर हर जय जय श्री राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 श्री राधे 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 बोल राधा गोविंद भगवान की, भक्तवत्सल भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, सब संतन की। हर हर जय जय श्री राधे। ओम नमो भगवते वासुदेवाय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछित कल्पतरू
श्री तडिद्युत विनिंदित पितांबरधारी श्री बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण आपल्या सर्वांच्या परमभाग्याने भगवान श्री कृष्ण कन्हैयांच्या असीम कृपेने व्रजेश्वरी श्री राधाराणींच्या असीम कृपेने भगवान श्री गोरक्षनाथांच्या असीम कृपेने सद्गुरु श्री किसन बाबांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे. बोला राधे राधे. या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजक आपले सर्वांचे स्नेही आदरणीय बळीरामजी लांडे सर बरोबर आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण लांडे परिवार व समस्त ग्रामस्थ, घाटसावळे, गोरक्षनाथ टेकडी आपला परिसर सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्नेहाने अतिशय दिव्य हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या या ठिकाणी संपन्न होतो आहे. बोला जय श्री कृष्ण. पूर्व प्रसंगामध्ये आपण श्रवण करत आलेलो आहोत. परीक्षिती राजाने भगवान शुकाचार्यांना प्रश्न विचारलेला आहे की जो 7 दिवसामध्ये मरणार आहे त्याचं कर्तव्य काय, त्याने काय केलं पाहिजे. हा परीक्षिती राजाचा प्रश्न सार्वभौम आहे, प्रत्येक जीवासाठी आहे. कारण या ठिकाणी जो जो जीव जन्माला आलेला आहे तो एक दिवस मरणार आहे आणि 7च दिवसामध्ये मरणार आहे. म्हणून परीक्षिती राजाचा जो प्रश्न आहे एकट्या करता नाही तर सर्व जगाकरिता हा प्रश्न आहे. म्हणून शुकाचार्य अतिशय प्रसन्न झालेले आहेत. संत महात्मे, परमात्मा, साधुजन प्रसन्न होत असतात किंवा ज्या वेळेला कोणी जगाच्या कल्याणाचा विचार करीत असेल, कोणी जर जगाच्या कल्याणाविषयी प्रश्न विचारित असेल तर संत महात्म्यांना अतिशय आनंद होत असतो. का? कारण हे जे शरीर मिळालेलं आहे, हे जे जीवन मिळालेलं आहे, हे परोपकार करण्याकरताच मिळालेलं आहे. कारण नद्या वाहतात, शास्त्रकार सांगतात त्या परोपकाराकरिता वाहतात. त्याच्यानंतर वृक्ष फळ देतात, ते परोपकार करण्याकरताच देत असतात. त्यानंतर गायी दूध देतात, त्या सुद्धा परोपकार करण्याकरताच देत असतात. आणि त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे हे सुद्धा परोपकारार्थम इदम शरीरम शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. हे शरीर सुद्धा, मनुष्य शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे ना, ते सुद्धा परोपकार करण्याकरता मिळालेलं आहे. हे आपल्या करता मिळालेलं नाही. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जळन खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा. बिलकुल जसाच्या तसा अनुवाद जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला. पाणी काय पाण्याला खात नाही, पाणी पाण्याला पित नाही. आणि वृक्ष न खाती आपुलिया फळा, वृक्ष फळ देतात पण ते फळ खात नाहीत. गायी दूध देतात पण गायी त्यांचं ते दूध पित नाहीत. मग जगाकरिता देतात. फळ वृक्ष जगाकरता देतात, उपकार करण्याकरता. तसं शरीर जे आहे, मनुष्य शरीर मग कोणीही असू द्या, त्याला जे शरीर मिळालेलं आहे ते कशाकरता मिळालेलं आहे? परोपकार करण्याकरता. परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपिढेसारखं पाप नाही, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. पुण्य ते जाणारे भाईंनो परोपकाराचे. पुण्य ते परोपकार, पाप ते परपिडा, अनेक नाही जोडा दुजायासी. परोपकार करणं त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. म्हणून शरीर मिळालंय ना आपल्याला, मग या शरीराने आपण परोपकार केला पाहिजे. कधी केला पाहिजे?
सप्ताह आहे तोपर्यंत, काही कार्यक्रम आहे तोपर्यंत नाही, कायम केलं पाहिजे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत, शरीर आपल्याला प्राप्त झाल्यापासून तो जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत नेहमी आपण परोपकार केला पाहिजे. ज्याप्रमाणे साधू महात्मे करतात, संत महात्मे करतात. मागणी करत असताना सुद्धा जगाच्या कल्याणाचीच मागणी असते संत महात्म्यांची. तसे प्रत्येक शरीरधारी व्यक्तीने, मनुष्याने, जीवाने हीच मागणी केली पाहिजे. देवाकडे असेल, साधू महात्म्यांकडे असेल, संतांकडे असेल. जशी परीक्षिती राजाची मागणी आहे, परीक्षिती राजाचा जसा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर अतिशय आनंद आहे शुकाचार्यांना. आणि मग त्या उत्तरामध्ये शुकाचार्य पुढे संपूर्ण हे श्रीमद भागवत सांगत आहेत. पुढे आपण श्रवण केलेलं आहे चतुश्लोकी भागवत. 4 श्लोकामध्ये जे भागवत आरंभाला नारायण परमात्म्याने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारद महर्षींना, नारद महर्षींनी व्यास महर्षींना, व्यास महर्षींनी 18,000 श्लोकांमध्ये त्याचा विस्तार करून शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला आणि शुकदेव आणि परीक्षिती राजांच्या संवादातून, माध्यमातून तुम्हाला, आम्हाला, सर्व जगाला त्याचा लाभ झाला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. म्हणून दिव्य असा योग आहे आपल्या जीवनामध्ये. हा फार मोठा दिव्य योग प्राप्त झालेला आहे. फार मोठा लाभ आपण आज प्राप्त करून घेत आहोत. अलभ्य असा लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. तो प्रसंग आपण श्रवण करत आलेलो आहोत. त्याच्यानंतर विदुरजींचं चरित्र ऐकलं. त्याच्यानंतर कपिल देवहूती मातेचं जे चरित्र आहे तेही ऐकलेलं आहे. कपिल देवाने आपल्या देवहूती मातेच्या कल्याणाकरिता त्यांना हे श्रीमद भागवत शास्त्र सांगितलं, ते आपण ऐकलं काल. त्याच्यानंतर सती मातेचं चरित्र, त्याच्यानंतर ध्रुव बाळाचं चरित्र थोडक्यात ऐकलंय आपण. ध्रुव बाळ जे आहे, ध्रुव बाळाने तर ख्याती केलेली आहे. 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये 5 महिन्यामध्ये देवाची प्राप्ती करून घेतली. एवढ्या लवकर कशी प्राप्ती झाली ध्रुव बाळाला परमात्म्याची? सद्गुरु जीवनामध्ये लाभले. आणि सद्गुरु लाभले ते नारद महर्षींसारखे सद्गुरु लाभले. निमित्त काही असू द्या, ध्रुव बाळाला तपश्चर्या करण्याकरता जाण्याकरिता निमित्त झालेला आहे. काय निमित्त आहे तर मातेनं अपमान केला. मातेनं काय अपमान केला? सौतेली माता होती. त्या सावत्र आईने पित्याच्या मांडीवरती त्या मुलाला बसलेलं बघितलं आणि त्या मातेने विचार केला. काय त्या मातेचं नाव आहे? सुनीती आणि दुसरी सुरुची, जिने ढकलून दिलं. त्या मातेनं बघितलं, सुरुची मातेनं बघितलं की हा पित्याच्या मांडीवर बसलेला आहे. पित्यानेही अतिशय प्रेमाने याला मांडीवर घेतलेला आहे. काही हरकत नाही, पिता आहेत, पित्याने त्यांच्यावरती प्रेम करणं बरोबर आहे. शास्त्राच्या नियमाने पित्याने पुत्रावर प्रेम केलं पाहिजे. पुत्र आहे तर प्रेम करणारच आहे पिता, वात्सल्य प्रेम आहे. पण मातेने विचार केला, आतमधून पाहत होती, हा ध्रुव मोठा आहे आणि नियम असा आहे की जो ज्येष्ठ पुत्र असतो त्याला राजगादीवर बसवावं लागतं. याचा पिता राजा आहे आणि हा ध्रुव ज्येष्ठ आहे. आणि हा जर आपल्या पुत्राचा प्रिय होत गेला तर कदाचित राजगादीचा हा अधिकारी होईल. राजगादीवर हा ध्रुव बसेल आणि माझा उत्तम जो आहे, माझा पुत्र, तो कनिष्ठ आहे. आणि नियम असा आहे की जो कनिष्ठ पुत्र असतो त्याने ज्येष्ठ पुत्र गादीवरती बसल्यानंतर त्याची सेवा करायची असते लहान बंधूने, लहान भावाने. नियम आहे. हा भाव सुरुचीच्या मनामध्ये आला आणि विचार केला, नाही, मी असं होऊ देणार नाही. का? माझा पुत्र उत्तम राजा झाला पाहिजे, तो राजगादीवर बसला पाहिजे. हा भाव तर राजाच्या मनातही नव्हता, ध्रुव बाळाच्याही मनात नव्हता, पण हा भाव सुरुचीच्या मनामध्ये आला. स्वार्थ भाव जागृत झाला. स्वार्थ असतो ना, स्वार्थापोटी माणूस अनर्थ करतो. बरोबर आहे. स्वार्थ आला की त्या ठिकाणी मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते, नाही का? आणि स्वार्थ आला की माणसं स्वार्थापोटी आंधळी होतात. बरोबर आहे. स्वार्थ
हा उपयोगाचा नाही. कुठलाच स्वार्थ, संसारातलाही स्वार्थ चांगला नाही, सांसारिक प्रापंचिक स्वार्थ. आणि पारमार्थिक स्वार्थ हा तोच तर साध्य केला पाहिजे, पण परमार्थ परोपकार करत करत स्वार्थ साध्य केला पाहिजे. जगाचं कल्याण अगोदर मनामध्ये, परहिताची भावना मनामध्ये अगोदर आली पाहिजे, असली पाहिजे. कोणीही जीव असू द्या, परोपकाराची भावना अगोदर, बरोबर. परहिताची भावना अगोदर. कशासाठी? तर ज्याच्या मनामध्ये परहिताची भावना बसलेली असते त्याचं अगोदर हित होत असतं. नवीन नवीन तुलसीदास प्रभू सांगतात, परहित ज्याच्या मनामध्ये येतं त्याला तिन्ही लोकातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्राप्त होतात. परहित बसही जिनके मन माही. तुलसीदास प्रभू काय सांगतात? ज्यांच्या मनामध्ये परहिताची भावना बसली, परहिताची भावना आली, त्याला तिन्ही लोकातलं वैभव प्राप्त होतं. चांगलं आहे ना? फक्त भावना ठेवायची, बरोबर आहे, काय अडचण आहे? त्याच्यासाठी मोठं भांडवल लागतंय असं काही नाही. शास्त्रातून हेच शिकायचंय आपल्याला. आपल्याला वैभव प्राप्त करून घ्यायचं आहे. त्रैलोक्याचे राजे आपल्याला व्हायचे, काय अडचण नाही, होऊ शकता. आजच तुम्ही राजे. आज तुमच्या मनामध्ये परहिताची भावना आली, सगळं ऐश्वर्य वैभव तुम्हाला प्राप्त झालं. याच्या विरुद्ध जर आपणच मोठे आहोत, आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला पाहिजे, माझ्याच मुलाला सगळं काही प्राप्त झालं पाहिजे, बाकीच्याला अन्याला ते प्राप्त होऊ नये, त्यांनी सेवक म्हणून राहिले पाहिजे, ही भावना, ही उपयोगाची नाही, ही भावना सुरुचीच्या मनामध्ये आली. परिणाम उत्तमाला भोगावा लागला. दोष मातेचा, पण पुत्राला भोगावा लागला. बघा, माता पिता इच्छितात की पुत्र सुखी व्हावेत, पुत्राला सुख प्राप्त व्हावं, ऐश्वर्य वैभव सगळं प्राप्त व्हावं, दुःखी असू नये. मातेला वाटतं, पित्यालाही वाटतं. पण त्याच्यासाठी काय लागतं, भावना काय लागते, हे मात्र त्यांना ज्ञान नसतं. म्हणून शास्त्र ऐकावं लागतं. माता पित्यांनी ऐकलं पाहिजे, पुत्रांनीही ऐकलं पाहिजे. सुरुची मातेची ही जी भावना आहे की माझा मुलगा मोठा असला पाहिजे, तो सेवक नसला पाहिजे, मालक असला पाहिजे, या भावनेने परिणाम उत्तमाला म्हणजे पुत्राला भोगावा लागला. बोला जय श्रीकृष्ण. कारण या विश्वामध्ये आल्यानंतर, या जगामध्ये आल्यानंतर काही नियम देवाने घालून दिलेले आहेत, काही शास्त्राने हे नियम घालून दिलेले आहेत जगाच्या कल्याणाकरिता. त्या नियमाच्या विरोधामध्ये जाता येत नाही, कधी जाऊ नये विरोधामध्ये. शास्त्राचे नियम हिताकरिता आहेत, जीवाच्या हिताकरिता, कल्याणाकरिता आहेत. पण सुरुची मातेने त्या ठिकाणी अवमान केला. ध्रुव बाळाला आपल्या पित्याच्या मांडीवरती बसलेला ढकलून दिला. तो अपमान ध्रुव बाळाला सहन झाला नाही, कारण क्षत्रिय कुमार आहे. आणि क्षत्रिय कुमार असल्याने त्यांना ते काही सहन झालं नाही. माझ्या मातेनं, सावत्र माता आहे, तिने माझा अपमान केलेला आहे, हे उचित नाही, योग्य नाहीये, तिचं ते बरोबर नाहीये. सहन झालं नाही. मग मनामध्ये क्रोध आहे, धापाटाकीतच ज्याप्रमाणे सर्प एखादा क्रोधित झाला ना, फुंग 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 करत चालत असतो, तसे हे फुंग फुंग करत चालले आणि निघाले, आपल्या मातेच्या जवळ आले, सुनीती मातेच्या जवळ. त्या ठिकाणी सुनीती मातेने येताना पाहिलं ध्रुव बाळाला. प्रसन्न मुद्रा. सुनीती माता नेहमी प्रसन्न. सुरुची मातेचं आणि सुनीती मातेचं जमत नव्हतं. म्हणून राजाने विचार केला, या दोघींचं एकत्र जमत नाही. तर म्हटले, एक काम करू, सुनीती मातेला स्वतंत्र महल बांधून देऊ. राजा होता, ऐश्वर्याची कमी नव्हती, स्वतंत्र असा दिव्य महल बांधून दिला सुनीती मातेला. आणि सुरुची मातेलाही स्वतंत्र महल बांधून दिला. काय हरकत नाही, आनंदाने राहा. मग नेहमी प्रसन्न असणारी ही सुनीती माता. पण ध्रुव बाळाला आज येताना पाहिलं, त्या ध्रुव बाळाचा चेहरा पाहिला, क्रोधित झालेला, नाराज झालेला, डोळ्यातून अश्रू आहे. सुनीती मातेच्या लक्षात आलं, आज माझ्या मुलाचा कोणीतरी अपमान केलेला दिसतोय, कारण याला अपमान सहन होत नाही. जवळ आल्यानंतर विचारलं तर पण जास्त क्रोध आल्यामुळे शब्द फुटत नव्हते. अति क्रोध आला की शब्द फुटत नाही.
पण काही मित्र ध्रुव बाळाच्या सोबत होते, त्यांनी सगळा घडलेला प्रकार सांगितला. आणि मग ऐकल्यानंतर जशी एखादी टवटवीत वेली असावी आणि त्या वेलीला अग्नीच्या ज्वाळा लागाव्यात. अग्नीच्या ज्वाळा लागल्यानंतर ती वेली जी आहे एकदम कोमेजून जाते. बरोबर आहे, असा प्रकार घडला. ऐकल्याबरोबर सुनीती मातेचा प्रसन्न असलेला चेहरा एकदम पडलेला आहे. पण वरून वरून मात्र प्रसन्नता दाखवू लागली आपल्या मुलाला. दाखवलं नाही की, पण अंतकरणाचा आरसा असतो चेहरा. अंतकरण दुखावलं म्हणजे चेहऱ्यावरती प्रगट होत असतं, भाव उमटत असतात. ध्रुव बाळाच्याही थोडं लक्षात आलं, पण सुनीती माता आपल्या बाळाला समजावून सांगते. म्हणते, हे बघ बाळा, अरे मी जशी तुझी आई आहे ना, तशीच सुरुची सुद्धा तुझी आई आहे. जसा माझा अधिकार आहे ना, तसा सुरुची मातेचा सुद्धा तुझ्यावर अधिकार आहे, हक्क आहे. मी तुला शिक्षा देऊ शकते, तर ती माता का तुला शिक्षा देऊ शकत नाही? सुरुची माता ती सुद्धा तुला शिक्षा देऊ शकते, तिचा हक्क आहे. माता पिता हक्क गाजवतात, अधिकार असतो, कधी मारतात, शिक्षा देतात, तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काय वाईट केलं त्या मातेनं? अरे तिनं तर तुला उलट चांगलं सांगितलं. ती काय म्हणाली होती? तुला जर या मांडीवर बसण्याची इच्छा असेल, सुरुची माता ढकलून देता देता बोलले होते, तुला जर या ठिकाणी या गादीवर बसण्याची इच्छा असेल तर तू एक काम कर, जंगलामध्ये जा, देवाची आराधना कर, तपसाराध्य पुरुषम, त्या परम पुरुषाची आराधना कर, त्याला प्राप्त करून घे, प्रसन्न करून घे. आणि तो प्रसन्न झाल्यानंतर त्याच्याकडून तू वरदान मागून घे की माझा जन्म सुरुची मातेच्या पोटी होऊ दे. आणि माझ्या पोटी तुला जन्म घ्यावा लागेल, आणि माझ्या पोटी तू जन्म घेतल्यानंतर मग तुला या गादीवरती बसता येईल, अन्यथा बसता येणार नाही. कारण तू माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही, तू अभागिनीच्या पोटी जन्म घेतलेला आहेस. सुनीती माता कुठे? ती भाग्यशालिनी आहे, ती अभागिनी आहे. हे ध्रुव बाळाला सहन झालं नव्हतं. स्वतःचा अपमान केला त्यावेळेला काही वाटलं नाही, पण ज्या वेळेला मातेला अभागिनी म्हटलं त्यावेळेला मात्र अतिक्रोधित झालेले आहे ध्रुव बाळ. मग त्यावेळेला प्रत्येक शब्दाचं सांत्वन सुनीती माता करते. बाळा, मातेनं अपमान केला कधी मनात ठेवायचं नाही. तुझी माता आहे, उलट तिला दंडवत प्रणाम करायचा, तिची सेवा करायची. ही सुनीती माता आपल्या पुत्राला सांगते की त्या मातेची तू सेवा करत जा, तुझ्यावर तिचं प्रेम आहे. तिने शिक्षा दिली म्हणजे तिच्या मनातलं प्रेम कमी झालं असं नाही. त्यावेळेला ध्रुव बाळ म्हणतात, आई, ती प्रत्येक शब्द तुझ्या विरोधात बोलत होती आणि तू प्रत्येक शब्द त्या ठिकाणी तिच्या सांत्वनामध्ये बोलते, तिची संमती मिळावी याकरता बोलते, किंवा एकही शब्द तू तिच्या विरोधामध्ये बोलत नाही. ती तर सगळं विरोधात बोलत होती. आई म्हटले, काही असेल, त्या मातेनं मला सांगितलं की तू अभागिनीच्या पोटी जन्म घेतलेला आहेस. त्यावेळेला सुनीती माता म्हणते, अरे बाळा, मग मी कधी स्वतःला भाग्यशालीनी समजलंय? ती कुठं चुकीचं बोलली? तीही बरोबरच बोलली ना. ती काय सांगते, तू अभागिनीचा पुत्र आहेस. तर मी तरी कुठं म्हणते की मी भाग्यशालिनी आहे? मी अभागिन आहेस म्हटली तर काय बिघडलं? अरे पण तिनं तुला मोठा उपदेश केलेला आहे. बाळा, एक गोष्ट ध्यानात ठेव, माझ्यापेक्षा त्या मातेचे अधिक उपकार तुझ्यावर आहे. कसं बरं? अरे म्हटले, बाळा, मी तुला तुझ्या पित्याचा सुद्धा पत्ता आजपर्यंत सांगू शकले नाही. आजपर्यंत मातेने सांगितलं नव्हतं 5 वर्षाचं बाळ झालंय, पण ते उत्तानपात तुझे पिता आहेत म्हणून या मातेने सांगितलं नव्हतं. आज त्यांना माहित झालं. ही माता म्हणते, बाळा, मी तुझ्या पित्याचा सुद्धा पत्ता तुला सांगू शकले नाही एवढ्या वर्षामध्ये, पण त्या तुझ्या मातेनं परमपित्याचा पत्ता तुला सांगितला. तिनं काय सांगितलं? परमपुरुषाची आराधना कर, त्याला प्राप्त करून घे. अरे तो परमपिता आहे. त्या मातेची माझ्यापेक्षा तुझ्यावर अधिक उपकार आहेत. मग ध्रुवबाळ म्हणतात, तर आई, त्या मातेनं जर बरोबर सांगितलंय, योग्य सांगितलं, तर मी चाललो. कुठं? तपश्चर्या करण्याकरता.
कधी चालला? लगेच निघालो. आई म्हणते, बघ बाळा, तू अजून लहान आहेस. 5 वर्षाचं वय तुझं खेळण्याचं वय आहे. लहान मुलांमध्ये खेळण्याचं हे तुझं वय. या वयामध्ये तू जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी, मला तुझी काळजी वाटते. तुला माहित नसेल, जंगलात जाऊन तू तपश्चर्या करणार आहेस, बरोबर आहे, पण त्या जंगलामध्ये मोठे मोठे हिंस्र पशु राहतात, मोठे मोठे अजगर साप राहतात, हत्ती राहतात, सिंह राहतात, वाघ राहतात, लांडगे राहतात, सर्प राहतात. या वयामध्ये जाणं बरोबर नाही. भजन करायला सगळेच जातात, तपश्चर्या करण्याकरता सगळेच जातात. त्या काळात सगळे तपश्चर्या करण्याकरता, साधना करण्याकरता जायचे शास्त्राच्या नियमानुसार. शास्त्राचा नियम असा आहे, माणसाला जे 100 वर्षाचं आयुष्य मिळालं ना, त्याचे 4 टप्पे शास्त्राने केले. 25, 25, 25, 25. तर पहिल्या 25 वर्षामध्ये काय करायचं, दुसऱ्या 25 वर्षामध्ये काय, तिसऱ्या काय, चौथ्या काय, असं सांगून दिलं सगळं. काय सांगितलं? 4 टप्प्यात 4 गोष्टी करायच्या. बघा, प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जिता पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. शास्त्र काय सांगतंय? 4 टप्पे करा. 4 भाग केले आयुष्याचे, 100 वर्षाचे. 4 का केले? माणसाचं आयुष्य तेवढं आहे ना. मनुष्याला किती वर्षाचं आयुष्य आहे? 100 वर्षाचं. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्याच्यात मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. काय भजनाला कुठं काय शिल्लक राहिलं? 100 वर्ष जरी जगलो तरी, 100 वर्ष जगले बरं का, किती जगले ह्याला महत्व नाही, जगून केलं काय ह्याला महत्व आहे. जगतात तर सगळे, पशुही जगतात. पशु कवर जगतात? किती दिवस जगतात? पशु कळतात ना आपल्याला. जनावर, बैल, म्हैस, गाढवं, डुकरं, कुत्रे, मांजरे बरेच असतात ना, आपल्याला माहिती आहे. हे सगळेच जगतात, सगळेच जीव जगतात. किती दिवस जगतात? मरेपर्यंत जगतात. तर ते काय माहित नाही का आम्हाला? आपणही जगलो, तेही जगले. तेही खातात, पितात, झोपतात, मस्त राहतात. आपणही खातो, पितो, मस्त राहतो, जगलो. काय फरक झाला? तेही जगले, आपणही जगलो. मनुष्य म्हणून आपण काय केलं? आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, मनुष्यपण मिळालेलं आहे. तर काय केलं आपण? मग करा ना. मग काय करायचं? ते महात्म्यांना विचारा. मनुष्यपणा मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे? म्हटले, मनुष्यपणा तरी साधी नारायण, देवाची प्राप्ती करून घ्यायची, दुसरं काय करायचं? कारण तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय, म्हणून माणसाचा देह मिळालाय. 100 वर्षाचं आयुष्य आहे. मग पहिल्या 25 वर्षाच्या टप्प्यामध्ये काय करायचं? तर सांगितलं, प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जिता पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. पहिले 25 वर्ष आहेत. मनुष्याने काय केलं पाहिजे? विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. प्रथमे नार्जिता विद्या, 25 वर्ष वय होईपर्यंत विद्याभ्यास करायचा, खूप अभ्यास करायचा. माता पित्याने पुत्राकरता द्रव्य खर्च करायचं आणि त्यांना ज्ञान प्राप्त करून द्यायचं. हे माता पित्याचं कर्तव्य. त्याचं पैसे कमवायचं वय नाही. बरोबर आहे ना? आजकाल गुन्हा सुद्धा आहे. 18 वर्षाच्या आत जर म्हटले कोणी मुलगा मजुरी करताना दिसला, ज्याच्याकडं तो काम करत असेल, मजुरी करत असेल, त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. बरोबर आहे. त्या मुलाचं वय धंदा करण्याचं नाही, काम करण्याचं नाही, त्याचं विद्याभ्यास करण्याचं वय. शास्त्र सुद्धा तेच सांगते. 25 वर्ष वय होईपर्यंत त्याने खूप विद्याभ्यास करायचा. प्रथमे नार्जिता विद्या. 25 वर्ष झालं, वय झालं, विद्याभ्यास केलेला आहे, त्याने खूप ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यात काय करायचं? शास्त्राने सांगितलं. म्हटले, द्वितीय नार्जितम धनम. आता तुम्ही धन मिळवायचं. किती मिळवायचं? खूप जोडून या. धन उत्तम व्यवहार आहे. खूप धन मिळवायचं, पण व्यवहार उत्तम करायचा. द्वितीय नार्जितम धनम, पैसा मिळवायचा, आणि धर्माने, न्यायाने, नीतीने, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मिळवलेला धन
पुन्हा खर्च करण्याकरता सांगितलं. ठीक आहे. उदास विचारे वेच करी, धर्म कार्यामध्ये, सत्संगासाठी, संत महात्म्यांच्या सेवेमध्ये, परमात्म्याच्या सेवेमध्ये, व्यवस्थेमध्ये त्याचा खर्चही करा. ठीक आहे महाराज, दुसऱ्या टप्प्यात आम्ही धन मिळवलं, पहिल्या टप्प्यात विद्या मिळवली, आता तिसरा टप्पा आहे, त्याच्यात काय करायचं? म्हटले तृतीय नार्जिता पुण्यम. तिसरा भाग आहे, आता 51 वर्ष वय झालंय. मग आपल्या गणित अंकामध्ये सुद्धा बघा 51, 52. आता घर सोडायचं, कुठं जायचं ते काय सांगितलं आता. 51, 52 वनात जायला दोनदा सांगितलं तरी काही कळत नाही का? किती दिवस राहायचंय अजून? बस झालं आता, खूप झालं. प्रसन्न राहायचं. देवाने एवढे वर्ष आपल्याला ठेवलं. बघा, प्रसन्न राहिले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रसन्न राहायला शिकायचं. देवाचे आभार मानायचे, उपकार मानायचे. देवाने आपल्याला ठेवलंय, या शरीरामध्ये ठेवलंय. शरीर आपल्याला मिळालंय ना, काहीच नाही मिळू दे आपल्याला दुनियातलं. साधी राहण्यासाठी झोपडी नसू दे आपल्याकडं. उद्यासाठी खायचं काय आहे याचंही नियोजन नाही का, संध्याकाळची व्यवस्था नाही जेवणाची. पण शरीर स्वस्थ आहे, शरीर आहे, तरी सुद्धा आपण करोडोंच्या उपर आहे. जगातले 1 नंबरचे श्रीमंत, नुसतं स्वस्थ शरीर असलं तरी, काही नसलं तरी. याच्या उलट सगळं ऐश्वर्य आहे, वैभव आहे, घरदार, गाडी, बंगला सगळं, पण शरीरच स्वस्थ नाही. शरीराला व्याधी जगले, अस्वस्थ आहे, मन अस्वस्थ आहे. सगळं असून तर जगातला नंबर 1चा दरिद्री. शास्त्र असं सांगतंय, होवा दरिद्रो हे विशाल तृष्णा. हा दरिद्री कोण? ज्याची तृष्णा मोठी. आणि श्रीमांश को, श्रीमंत कोण? तर म्हटली यस्त्व संतुष्ट चित्ता. मी माझ्या मतानं तर काहीच नाही ना सांगत, हे काय वाचायचं आणि सांगायचं. जे इथं आपल्याला शास्त्रात सांगितलं त्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या. हे तर काय आम्ही ऐकलं नव्हतं. कोणी म्हणतात महाराज आम्ही भागवत लय ऐकले, पण हे ऐकलं नव्हतं. ऐकलं नव्हतं का सांगितलं नव्हतं सांगणार, आणि हे आम्हाला काय माहिती, आम्हाला कसं कळणार तुम्ही ऐकलं की नाही? सांगणाराने सांगितलं नसल, किंवा सांगितलं तरी तुम्ही ऐकल्यानंतर ते तुमच्या ध्यानात राहिलं नसल. दोन्ही गोष्टी असू शकतात. पण आता ऐका, ध्यानात ठेवा, ज्याचं चित्त नेहमी संतुष्ट राहतं, जगातला नंबर 1चा श्रीमंत. म्हटले महाराज हे जरा कठीणच अभ्यास दिसतोय. मनासारखी जर गोष्ट घडली, मनासारख्या घटना घडत गेल्या, तर माणसाचं मन न सांगता संतुष्ट राहतं. हा व्यवहार आहे. मनासारखं घडत गेलं, व्यवहार केला, लाभ झाला, मन संतुष्ट राहतं. पण कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी घडतात, मनाविरुद्ध व्यवहार घडतो. फायद्यासाठी करतो आणि तोटा होतो. त्यावेळेला संतुष्ट कसं राहायचं हे जरा कठीण आहे. मग त्याच्यासाठी सत्संगात यावं लागतं. तुम्हाला नेहमी संतुष्ट राहायचंय का? त्याच्यासाठी एक प्रक्रिया सांगतो. काय करायचं? राहायचंय का आपल्याला नेहमी प्रसन्न, नेहमी करता सुखी? मग काय करायचं? काय करायचं? नामचिंतन करायचं. नेहमी नामचिंतन करीत राहायचं. कोणत्या मंत्राचं करायचं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नित्य वदेजो वैकरी. नाथबाबांनी सांगितलं आपल्याला. हे बोलिये वृंदावन बिहारी लाल की. कशामुळे होत आहे लोड? कशामुळे येतो? असं आहे का? आता बंद झालं वाटतं वरच. वरचे भोंगे चालू बंद होते वाटतं, लोड आल्यामुळं होत. बघा त्याचे डॉक्टर तुम्ही आहेत, त्याला काय लागतंय ते द्या औषध. बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय. म्हणून जीवनामध्ये मनुष्याने दुसऱ्या टप्प्यात खूप कष्ट करून धन मिळवलं, ज्ञान ज्याने मिळवलं त्याला धन मिळवण्याचा अधिकार आहे.
आणि धन मिळवल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य मिळवायचं आहे. तुमचं द्रव्य आता तुम्ही जे काही कमवलेलं आहे त्याचा उदास वृत्तीने खर्च करायचा. उदास विचारे वेच करी, मग उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, ते धन तुम्ही जर योग्य ठिकाणी खर्च केलं, बरं का, अगोदरच त्याचं ते म्हणतात ना, त्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्या देवबाप्पांनी सांगितलं सांडवा आधीच काढून ठेवावा लागतो, आणि सांडवा नसला तर काय होत असत, काय होत, तळ बांधतात ना आपल्याकडे, धरण बांधतात, तळ बांधतात. या ठिकाणी आल्यावर मला नवीन नवीन मिळालं. थोडा वेळ सत्संग झाला पण बऱ्याच गोष्टी मिळाल्या. आपण तळ धरण बांधलं की त्याला सांडवा आधीच काढून ठेवतो. आधी सांडव्याचं नियोजन, मग भिंत बांधायची. तसं अगोदर नियोजन सांडव्याचं, म्हणजे सांडलं पाहिजे. सांडवा, सांडवायचं शब्दही काही मजेदार आहे. सांडवा तुम्ही मिळवलंय, पण आता ते काय करा, आधी सांडवा, द्या सांडून, ठेवू नका. नाहीतर काय होईल, ती भिंत एकदा जर फुटली, आता फुटल्यावर काय होतंय, आमच्याकडे तळ फुटला आता या वर्षी पावसनवाडीचं. आज आमच्या बोरला पाणी नाही. दरवर्षी जून महिन्यात पर्यंत चालतं, आमचं जानेवारीला बंद झालं. का फुटून गेलं ते, विचारा तुम्ही तिकडे सगळ्यांना. काहीच राहिलं नाही. कशामुळे झालं असं? ती भिंत कच्ची असेल किंवा सांडव्यावरून उलटण्याची व्यवस्था झाली नसेल. सांडवा महत्वाचा आहे. तसं धन खूप मिळवलंय तुम्ही, पण त्याला मार्ग अगोदर काढून दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जर मार्ग काढून दिला तर मग अयोग्य ठिकाणी फुटत नाही. आता मध्येच भिंत फुटली म्हणजे अयोग्य ठिकाणी झालं. ते काय जागा होती का जाण्याची? तसं होतं. आपण खूप धन मिळवलं, खूप पैसा मिळवला, सत्संगामध्ये नाही लावला, सत्कर्मामध्ये नाही, परोपकारामध्ये नाही, साधू संतांच्या सेवेमध्ये नाही, मग काय होतं, ऐन वेळेला ते फुटून जातं, नको तिथं जातं, आणि त्याचा अनर्थही होतो मग त्याच्यामुळं. आता अचानक भिंत फुटल्यावर काय होतं? काही होतं ना, गावाच्या गावं वाहून जातात, होतं ना. तसं धनाचा खूप मोठा संचय केला, योग्य ठिकाणी विनियोग नाही केला, तर त्याच्यामुळं मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर पुढची पिढी बर्बाद होण्याची शक्यता असते. बुद्धी बिघडते, संतान बिघडते. मुख्य कारण आहे हे जे सत्कर्म करायचं, त्याचं मुख्य कारण आहे की संतान बिघडू नये. एवढ्या करता पुढच्या पिढ्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत. आपण अपराध करतो, धन संचय करून जर तसंच ठेवत असेल तर पुढच्या पिढीवर अन्याय करतो स्वार्थासाठी, त्यांच्यासाठीच. संचय करायचा कोणासाठी करायचा? पुढच्या पिढीसाठी. पुढं म्हणतात 7 पिढ्यापर्यंत संपलं नाही पाहिजे, कमी पडू नये. अरे तुझं बघ, आपलं आपण बघा, 7 पिढ्याचं कोणी बघितलंय? कोणी हाव करतात, पण त्यांच्यावर अन्याय करतात हे करणारे, संचय करणारे माणसं. संचय कधी करायचा नाही. धनाचा संचय तर करूच नाही. कारण हे धन जे आहे, भागवतामध्ये या धनाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. माहिती आहे सगळ्यांना आपल्याला, थोडक्यात ऐका. हे जे धन मिळवलेलं असतं त्याच्या मागे 15 जण लागलेले आहेत. 15 जण धनाच्या मागे, अनर्थ 15 प्रकारचे. म्हणून आपण धन मिळवा, शास्त्राने सांगितलं खूप मिळवा, पण मिळालेलं खर्च करा, योग्य ठिकाणी त्याचा विनियोग करायला लावा. मग ते तुम्हाला चिरकाल असं सुख दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यातून तुम्ही पुण्य कमवा. तिसऱ्या टप्प्यात पुण्य कमवा, खूप पुण्य कमवा. त्याचे अनेक मग साधनं सांगितले. तिसऱ्या टप्प्यामध्ये, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुक नको. तीर्थयात्रेला जावं, तीर्थयात्रेमध्ये दान धर्म, अन्नदान असेल, द्रव्यदान, काय आपल्याला घडल तसं आपल्या इच्छाशक्तीनुसार केलं पाहिजे. पुण्य कमवलं पाहिजे. तृतीयेनार्जिता पुण्यम म्हटले. चौथ्या टप्प्यामध्ये म्हटले आता काय करायचं नाही, काहीच नाही हो, निवांत पडून राहायचं, नामचिंतन करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पडून राहायचं. चौथी याची ठाई काहीची करणी नाही. चौथी अवस्था आहे, काय करण्याची गरज नाही. का करायचं नाही? केलंय ना तुम्ही. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्याभ्यास केलाय, दुसऱ्या 25 वर्षामध्ये खूप धन मिळवलंय, तिसऱ्या
25 वर्षामध्ये खूप पुण्यही कमवलंय, सेवा केली, सत्संग केलाय. सत्संग तर पहिल्यापासून केला पाहिजे, जन्मापासून केला पाहिजे. नामचिंतन जन्मापासून केलं पाहिजे. पुण्यकर्म जन्मापासून केलं पाहिजे. हे करावं लागतं. हे केलंय आता 75 वर्ष होईपर्यंत. आता चतुर्थे किम करिष्यती असं सांगतात. आता काही करण्याची गरज नाही. आता मुक्त झाला तुम्ही, मुक्त झाला. बोला जय श्री कृष्ण. या गोष्टी जीवनामध्ये अतिशय महत्वाच्या असतात. म्हणून ध्रुव बाळालाही ती आई सांगते, बाळा तू अजून लहान आहे, 5 वर्षाचं वय. हे काय जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याचं वय नाहीये. पण ध्रुव बाळ म्हणतात, आई मला काही आता सहन होत नाही, निघालो मी. आणि शास्त्रही असं सांगतंय की जीवाला ज्या वेळेला वैराग्य होईल ना, त्याच वेळेला घराचा त्याग केला पाहिजे. कारण हे जीवाचं वैराग्य टिकत नाही. वैराग्य हे कायम राहत नाही. स्मशान वैराग्य होतं जीवाला. स्मशानभूमीत गेल्यानंतर ते जळताना पाहतो ना आपण. आणि त्यावेळेला वैराग्य सगळ्यांनाच होतं बहुधा. कोणाकोणाला तिथंही होत नाही. आता परिस्थिती बदलत चालली, पण होत असत. पण तेवढ्याच काळामध्ये, तेवढ्याच काळापुरतं ते वैराग्य होत असतं, टिकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा 18व्या अध्याय म्हणतात, ज्या वेळेला वैराग्य झालं ना, त्याच वेळेला घराचा त्याग करायचा आणि आपल्या हिताकरता नामचिंतनाकरिता जायचं. कुठं जायचं? तर मदालसा राणीनं ते सांगितलं ना, आता पुढं प्रकरण येतंय. कुठं जायचं? तर तीर्थाला जायचं, जंगलामध्ये जायचं, वनामध्ये जायचं. पण आज या युगामध्ये कोणत्या वनात जायचं, कोणत्या तीर्थाला जायचं? तर ती माता म्हणते, ओठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे असती बावदंड. बाळा ओठ, झोका देता देता म्हणते ती माता. आता झोका ज्या बाळाला देते ते बाळ किती वर्षाचं असेल? आपल्याकडं मुलाला किती वर्षापर्यंत झोका देतात पाळण्यात? 1 वर्षापर्यंत साधारण. 6 महिन्याचं बाळ आहे त्या मातेचं. आणि त्याला झोका देता देता ही माता काय शिकवते, काय संस्कार देते की ओढ बाळा, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. कोणत्या तीर्थाला जाऊ? ही माताच म्हणते. बाळा तू विचारित असेल की मी आई कुठं जाऊ, कोणत्या तीर्थाला जाऊ? तर म्हटले जेथे साधू आणि संत असती बा उदंड. साधू आणि संत असती बा उदंड म्हणजे पुष्कळ असे साधू संत ज्या तीर्थात राहतात त्या तीर्थाला जा आणि आपलं कल्याण करून घे. काय कळतंय त्या 6 महिन्याच्या बाळाला? पण संस्कार शास्त्र शिकवतंय, ही मदालसा आई शिकवते, ही माता शिकवते की या वयापासून संस्कार या मातेनं दिले पाहिजे. म्हणून भागवतात ह्या माता ऐकायला आल्या पाहिजे, ज्यांचे मुलं अजून लहान आहेत. बरोबर आहे, त्यांच्याकडे हे संस्कार असले पाहिजेत. अलीकडं असं झालंय, काळाचा प्रभाव आहे, मातांना संस्कार फार कमी आहेत. का कमी आहेत बरे ह्या मातांना संस्कार? त्यांच्या मातांना नव्हते. राधे राधे. बरोबर आहे. हा दोष कोणाकडे? धन्य माता पिता दयाचे हवा. एवढं म्हणायचं, पुढे चालय, काय इलाज नाही ना. अलीकडं या मुली संस्कारित दिसत नाहीत, मुलं संस्कारित दिसत नाहीत. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या माता पित्यांना ते संस्कार नाहीत. अध्यात्माचे संस्कार कुठे आहेत माता पित्यांना त्या मुलांना घडवण्याकरता? अलीकडे जे काही हे आपल्याला दिसतंय ना, सगळं विचित्र असं चित्र. सगळीकडे उद्वेग आहे, असंतोष आहे, सगळे दुःखी आहे, सुखी आहे, कोणीच प्रपंचात सुखी नाही. हे वादळ आलं का घरात, सगळं विस्कटून जातं, सगळा विक्षेप होतो. का? तिकडून संस्कार देऊन पाठवलेलं नसतं, आपलाही नाईलाज असतो. अलीकडं तर परिस्थिती फार भयंकर होत चाललेली आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्या मुलीला आधी संस्कार देऊन त्या घरात पाठवा. त्या घरातलं जे गोकुळाचं वातावरण आहे ते राहू द्या, तसंच आनंदित राहू द्या, त्या घराला सुखाने खाऊ द्या, जगू द्या. पण इकडून डोस असे पुरवले जातात, पुन्हा अगोदरच संस्कार नाही आणि पुन्हा शिकवण योग्य नाही. ते संस्कार त्यांच्याकडे नाही, संस्काराचा अत्यंत अभाव आहे. सगळे दुःखी आहे. बोला राधे राधे. पण माता पित्याची ही जबाबदारी आहे. आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, त्यांना संस्कार दिले पाहिजे, लहान असल्यापासून दिले पाहिजे.
त्या मातेला संस्कार तिच्या मातेनं दिलं पाहिजे. जाऊ द्या, त्या म्हातारीला कळालं नाही, पण आता पोरीला पोरग झाल्यावर शिकव, ते मुलगा झाल्यानंतर शिकव. की आता हे मी भागवतात ऐकलंय, म्हण तिला भागवतात ऐकलं की 6 महिन्याच्या बाळाला शिकवावं लागतं. ती आईला ती म्हणते, आपण जर म्हटलं एखाद्या घरी की तुमच्या मुलीला तुम्ही शिकवा, म्हटले पोरगी ऐकत नाही, आता कशी ऐकल? तुम्ही लहान असल्यापासून तुम्ही तिला संस्कार दिले नाही, मग ती आईचं ऐकत नाही असं नाही, ती कोणाचंच ऐकत नाही, ती कोणालाच मानित नाही. तिला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. आणि पती तर लई लांबची गोष्ट, पतीचं तर मानतच नाहीत. अलीकडं अशा माता आहेत काही काही, हो हुशार, त्या पतीलाही मानत नाहीत. काय करायचं यांना? काय संस्कार म्हणायचे या मातांच्या, मातेचे, की त्या पतीला मानत नाहीत. आपल्या पती तर आपल्या शास्त्राने परमेश्वर मानलेला आहे. पती परमेश्वर आहे. ज्या मातेचा पती आहे ना, तिला दुसऱ्या ईश्वराची सेवा करण्याची गरज नाही. शास्त्र असं सांगतंय, पतीला परमेश्वर मानून जर ती सेवा करत असेल तर परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतो. परमेश्वर पतीच्या रूपाने तिच्या करता आलेला, पण भाव तसा असला म्हणजे त्या ठिकाणी तिला परमात्मा प्राप्त होतो. एवढं मोठं त्यांना भाग्य वैभव प्राप्त झालंय, पण कळत नाही. त्याचं कारण केवळ संस्कार आहेत. बोला जय श्रीकृष्ण. म्हणून हे ऐकलं पाहिजे. तसं ही मदालसा माता सुद्धा झोका देता देता त्या बाळाला शिकवते आहे, संस्कार दिले जातात, देत आहेत. तसं या ध्रुव बाळावरती सुद्धा सुनीती मातेचे संस्कार आहेत. ध्रुव बाळ निघालेले आहेत. सुनीती माता म्हणते, माझं तर हे भाग्यच आहे की माझा मुलगा, माझा पुत्र त्या पंथाला चाललेला आहे, ज्या पंथाने मोठे मोठे गेलेले आहेत. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्गी बहुत याची गेले साधू संत. या मार्गाने मोठे मोठे ऋषी मुनी, साधू संत तपश्चर्याच्या मार्गाने गेले आणि आपल्या स्थानाला जाऊन पोहोचले. माझं भाग्य आहे. निघाले. आणि शास्त्र असं सांगतंय, जो अंतःकरणापासून परमात्म्याच्या भेटी करता निघाला ना, त्याचा मार्ग परमात्मा प्रशस्त करत असतो. सद्गुरूंच्या रूपाने परमात्मा येऊन भेट देत असतो. मग आज नारद महर्षींच्या रूपाने परमात्मा येऊन भेटले, आजच भेटले. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमात्मा येऊन भेटतो साधू संतांच्या, सद्गुरूंच्या रूपाने, पण जीवाच्या ध्यानात येत नाही. आज यांना भेटल्यानंतर नारद महर्षींनी विचार केला, बालक तर निघाले, वैराग्य तर झाले, पण वैराग्याचा स्तर जरा तपासून पाहिलं पाहिजे. कोणत्या स्तराचं वैराग्य आहे? वैराग्य अनेक प्रकारचं असतं. कधी कधी जीवाला वैराग्य होतं, घरात खटपट झाल्यानंतर, काय पडलं नाही या संसारात, एवढी मरमर करतो, रात्रंदिवस मेहनत करतोय, एवढं कमवून आणून देतोय, नाही ते उद्योग करतोय, आणि पुन्हा घरी आल्यानंतर यांचं ऐकावं लागतंय. उद्वेग होतो जीवाला. काय उपयोग आहे एवढे कष्ट करून? चाललो मी, आता राहून काय फायदा नाही, निघतो. मग शेतात जाऊन विचार करतो, अरे होतच असतंय. राग शांत झालं की निघाले. एकाचं असंच भांडण झालं घरामध्ये, पती पत्नीचं भांडण होतच असतं, झालंही पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भांडण झाल्यानंतर प्रेम वाढतं, पण ते थोडक्यात झालं पाहिजे, तेवढ्यापुरतं भांडण असलं पाहिजे. रोषे प्रेम दुनवटे असं ज्ञानोबराय म्हणतात. थोडक्यात भांडण व्हावं, तेवढ्यापुरतं व्हावं, सोडून द्यावं. तसं एक पती पत्नीचं भांडण झालं आणि गेला राग. सकाळी उठलं, निहारी नाही, चहा नाही, काही नाही, शेतात जाऊन बसला. म्हशीला घेऊन गेला जाताना, म्हणलं म्हैस बांधून जाऊ. बांधली, सोडली बांधायला, दिवसभर फिरली. आता हे राग गेल्यामुळं म्हातारीलाही राग होता. काय पाहायला कोणी गेलंच नाही. दिवसभर वाट बघत बसले, कुणीतरी भाकरी घेऊन येईल, पण ते कोणी आलं नाही. मग तिथे गेल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, खळबळ चालू आहे. आता काय करायचं, कोणी आलं नाही. त्याला वाटलं राग आलो येईन, पण काही नसतं प्रपंचात. काही त्यांचं फार प्रेम असतं असं काही नाही. दिवसभर बसलं, संध्याकाळी म्हटलं आता घरी तरी कसं जावा, कारण निघताना काय म्हणलं होतं, तोंड बघणार नाही.
आता तोंड बघायचं नाही त्यांचं, जावं तरी कसं, मनाने जाता येईना. मग संध्याकाळी दिवस मावळायच्या टायमाला म्हैस जी आहे का, म्हैसीनं धरली वाट. कुठली? घराची वाट. म्हशीने काय वाट बघितली? म्हशीने याची वाट बघितली नाही, मालकाची. म्हशीने तरी किंमत द्यावा ना त्या म्हशीनेही वाट नाही बघितली. निघाली आपली दिवस मावळायच्या टायमाला. त्याला ह्याला वाटलं ही म्हैसही चालली का काय, आता काय कर नाही. निघाला आणि म्हशीच्या शेपटाला धरलं आणि चालला माग, म्हशीच्या माग 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 माग. वाड्यात आली म्हैस. म्हातारी लगेच आली. म्हणला होता ना तोंड बघणार नाही. भाषा काय नीट असते वय, कुठं कुठं ऐकायला भेटतं, वाईट वाटतं. आपल्या पतीला कधी एकेरी भाषेमध्ये बोलू नाही. बोलल्यानंतर म्हातारी ते म्हणला मी काय माझ्या मनाने नाही आलो. मग म्हटली या म्हशीला विचारित होतं येऊस तर विचार. काय विचारित होता? म्हटले अगं अगं म्हशी मला कुठं नेशी, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. तिला म्हणत होतो, तिनं ऐकलंच नाही, तिनं मला वडून आणलं. हे आपलं वैराग्य, सामान्य जीवाचं वैराग्य काय आपलं टिकत नाही. म्हणून नारद महर्षींनी विचार केला, या बाळालाही वैराग्य झालंय, अपमान झालाय म्हणून वैराग्य झालंय, पण कोणत्या स्तराचे जरा तपासून पाहिलं पाहिजे, परीक्षा घेऊन पाहिली पाहिजे. परमात्मा परीक्षा पाहतो जीवाची. मग त्या ठिकाणी आले नारद महर्षींनी, त्या बालकाच्या समोर येऊन उभे राहिले. बोला जय श्री कृष्ण. आणि मग त्या ठिकाणी नारदांना दंडवत प्रणाम केला. ध्रुव बाळाने श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महात्म्याला साष्टांग दंडवत केला. आणि मग नारदांनी विचारलं, अरे बाळा कुठे निघाला? जंगलात जाताना दिसतोय, जंगलामध्ये आलेला आहे, मधुवनामध्ये. त्यांनी सांगितलं, गुरुजी तपश्चर्या करण्याकरता चाललोय. त्या परमपुरुषाची आराधना करून त्याला प्राप्त करून घ्यायचंय. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात, बाळा पण तुला माहिती आहे का? काय गुरुजी? म्हटले तू ज्या ठिकाणी जंगलात तपश्चर्या करण्याकरता चाललाय त्या ठिकाणी मोठे मोठे हत्ती राहतात, मोठे मोठे वाघ राहतात, मोठे मोठे सिंह आहेत, हिंस्र पशु आहेत, ते तुला खाऊन टाकतील. म्हटले गुरुजी तुम्हाला जर काही देवाविषयी माहित असलं तर सांगा. म्हणजे म्हटले मी देवासाठी चाललोय, पुढं काय आहे काही नाही हे मला काही माहित नाही, ते मला सांगू नका. म्हटले पण बाळा तुझं वय खूप लहान आहे, अजून जरा मोठा हो, 5 वर्षाचा आहे, अजून 10-5 वर्ष, 5, 25, 50 वर्ष काहीतरी कर. काय करू? काहीतरी उद्योग धंदा कर, पोटा पाण्याचा काम धंदा कर. दात चांगले आहेत अजून, तोवरचं काहीतरी खाऊन पिऊन घे. हे काय वय का तुझं? 5 वर्षाच्या वयात कुठं तपश्चर्या करायला जातात का? रागच आला ध्रुव बाळाला. आणि मग ध्रुव बाळही बोलू लागले, गुरुजी असलं काही मला सांगू नका. मी देवाविषयी तुम्हाला विचारतोय आल्यापासून. देव कशाने भेटेल, तपश्चर्या कशी केली पाहिजे, कोणत्या कोणत्या क्रमाने तपश्चर्या कोणत्या पद्धतीने करावी, कशी तपश्चर्या केल्यानंतर, कोणती साधना केल्यानंतर तो परमात्मा मला भेटेल, हे तुम्ही मला सांगायचं सोडून हे काय भलतं सांगताय. नारद महर्षींच्या लक्षात आलं, हे काय आता माघारी जाणारातलं. याला खूप सांगितलं समजावून, माघारी जा, मोठा हो, मोठं झाल्यानंतर ये. हे काय ऐकायला तयारच नाही. एकच म्हणतंय, देव ईश्वर ते परमसाध्य ते प्राप्त करून घ्यायचंय, काही बोलत नाही दुसरं. मग नारद प्रसन्न झाले आणि मग त्यांनी तो विधी सांगितला तपश्चर्या करण्याचा. तपश्चर्या कशी केली जाते? अगोदर शरीराला सवय लावावी लागते. एकाएकी साधना करून उपयोग नाही. हळूहळू हळू आणि योग्य सद्गुरूच्या सानिध्यामध्ये करावं लागतं. हळूहळू ढाळे ढाळे हे तुलेनी एक वेळी, तो मार्गाचे नि बळी निश्चित ठाकी. हळूहळू हळूहळू करावी लागते. तुका म्हणे येथे नचले तातडी, यायला घाई आहे, तातडी करायची, गडबड करायची. बोला जय श्री कृष्ण. हळू 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 यायला घाई आहे, येण्याकरता गडबड करा.
कुठून? प्रपंचातून परमार्थात तात्काळ यायचं. बरोबर आहे. संत समागमी धरोणी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. परमार्थात येण्याची तातडी गडबड करायची, इकडे यायला गडबड, पण इथं आल्यानंतर घाई करायची नाही. आता कथेला येण्याकरता घाई करायची, गडबड करायची, कामं धंदे सगळे उरकायचे. पहाटेपासून उठून 3 वाजल्यापासून उठून पटपट 1 12 पर्यंत उरकायचं, 12:45 येऊन बसायचं. कारण 1 वाजता सुरू होणार येण्याकरता घाई. पण इथं आता 1 वाजता येऊन बसलात, आता काय घाई? आता इथं आल्यानंतर काही घाई करायची नाही. तसं येण्याकरता घाई, पण पुन्हा साधना करत असताना घाई नको आहे. आता लाईनला लागलोय, काय अडचण नाही. कृपा ज्या वेळेला करेल तो करेल परमात्मा, त्याला करायची त्यावेळेला तो परमात्मा कृपा करेल. आपण लाईनला लागून राहायचं आपलं काम आहे. या न्यायाने नारद महर्षी मग ध्रुव बाळाला तपश्चर्या करण्याचं सांगतात, योग्य असं मार्गदर्शन करतात. आणि मग सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये ध्रुव बाळ तपश्चर्या करत आहेत. पहिला महिना आरंभ झाला. तर पहिल्या महिन्यामध्ये आरंभ केलेला आहे तपश्चर्येला. ती करत असताना त्रिरात्रांते कपित्थ बदराशन आत्मवृत्त्यनुसारेण मासं निन्नेर्चयन् हरिं. त्रिरात्रांते 3 दिवसाला 1 वेळेला आहार घ्यायचे. 3 दिवसांनी 3 दिवस काही खायचं नाही. आरंभ केलाय. आणि तेही खात असताना काय खायचं? बदराशन, बोरांचा आहार. बद्री म्हणजे बोर. बोर खायची, तेही 3 दिवसाला 1 वेळेला. 1 महिना पूर्ण झाला. दुसरा महिना आरंभ झाला. तपश्चर्या आणखी कडक केली, कारण देव नाही ना आला. लगेच माघारी नाही घरी, जाऊ द्या महिना झाला निघा आता. नाही, तपश्चर्या कठीण केली. आणखी तपश्चर्येत वाढ आहे. भजन वाढवायचं. आपण भजनाला लागतो, हरिपाठ पाठ केला, रोज म्हणतोय 10 वर्ष झालं, काय अजून काहीच अनुभव नाही, टाका बंद करून. असं नाही, वाढ करायची. काय? काकडा भजन सुरू करा. तसं दुसरा महिना आरंभ झालेला आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये आणखी कठीण केली तपश्चर्या. द्वितीयं च तथा मासं षष्ठेर भकोदिनी. आता 3 दिवसाच्या 6 दिवसावर नेलं. 6 दिवसातून 1 वेळेला, 6 दिवसातून एकदाच खायचं. पण काय खायचं? तर तृणपर्णादिभिः, वाळलेली झाडाची पानं. दुसरा महिना पूर्ण झाला तरीही देव अजून प्रगट नाही झाले. तिसरा महिना आरंभ झाला. तृतीयं चानयन् मासं नवमे हनी. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाला एकदा आहार घेऊ लागले. आता आहारात बदल केला. तपश्चर्या कडक होत चाललेली आहे ना. बोरं सोडली, आता पानही खायची सोडली. 9 दिवसाला एकदा फक्त पाणी प्यायचं. अभक्ष उत्तम श्लोक. अभक्ष म्हणजे पाणी, फक्त पाणी. तिसराही महिना पूर्ण झाला. आता 4था महिना आरंभ झाला. पाणी सुद्धा प्यायचं बंद. बघा तपश्चर्या कशी केली जाते. आता शरीराला कसोटीला लावलेलं आहे. शरीराला हळूहळू हळूहळू हळू. आपल्याकडे माता उपवास करतात ना, एकादशी कधी व्यवस्थित करायची माहित नसते. किती दिवसाला येते? 15 दिवसाला. 15 दिवसा एक एकादशी. काय न करीशी व्रत सार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, एका दिवसात काय तुझा जीव जातो का? काय फराळ करतो म्हणजे तुम्ही म्हणतात मग फराळ नाही करायचं तर जेवणच केलेलं बरं, आपण त्यांच्यापेक्षा हुशार. असं नाही. तुकोबारायांना शिव्या देऊन सांगतात तुकोबाराय अनेक ठिकाणी तळमळ. याचा अर्थ तुम्ही एकादशी न धरता तुम्ही काहीतरी खा असं नाही म्हणायचं महाराजांना. त्यांना सांगायचे तुम्ही 1 दिवस नाही खाल्लं तर तुमचा काही जीव जाणार नाही. म्हणून तुम्ही 1 दिवस काही खाऊच नका. सगळ्या व्रतांचं सार एकादशी आहे. पण एकादशी नीट करायची माहित नसते. ह्या माता नवरात्रामध्ये एकदम 9 दिवस उपवास धरायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे ना. एकादशी सुद्धा बऱ्याच माता असतात. आता इथल्या नाही म्हणत बरं का, इथल्या सगळ्या धरतात बीड जिल्ह्यातल्या एकादशी.
आमच्या तिकडच्या सांगतो, साळिंब्याच्या. एकादशी केली पाहिजे, बरोबर आहे. ह्या एकादशी न करणाऱ्या माता 1, 2, 3, 4, 5 दिवस बरे कसे बसे जातात यांचे उपवास करण्यामध्ये, फराळ करून काही करून अमुक तमुक. पण 5व्या 6व्या दिवशी मग त्यांना बाटली चढवावं लागते. परिस्थिती निर्माण होते तशी. का? शरीराला सवय नाही, शरीराला सवय नाही ना उपवासी राहण्याची. म्हणून उपवास करण्याची सवय ठेवावी लागते. हळूहळू हळू एकादशी करत असताना सुद्धा एकदम एकादशीचा उपवास एका दिवसात नाही, अगोदरच्या दिवशी त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे नवमीलाच थोडा आहार कमी करावा लागतो. नवमी आधी 3 टाइम असेल अष्टमीला, नवमीला 2 टाइमावर थोडं थोडं आणायचं, दशमीला 1 टाइमावर आणायचं, एकच वेळेला. आणि तेही मितभुक्त थोडा आहार. मग एकादशीला त्रास होत नाही. आपल्याकडे काय असतं, घ्या उद्या एकादशी, 2 घास उद्या एकादशी. अरे 3 दिवस शास्त्राने आहार कमी करायला सांगितलाय अगोदर. आपलं तर आदल्या दिवशी सुद्धा म्हणजे जरा उशिरा जेव, उद्या एकादशी. काय कमाल आहे. असा नाही, हा उपवास असा करायचा नाही. अगोदर 2-3 दिवस त्याचा अभ्यास सोडायचा, आहार सोडत चालायचं कमी कमी करीत. आणि एकादशीला पूर्ण निराहार, आणि द्वादशीला पुन्हा तीच क्रिया, एकच वेळेला थोडं खायचं. द्वादशीला, त्रयोदशीला पुन्हा 2 वेळेला थोडं थोडं. आणि त्याच्यानंतर मग चतुर्दशीपासून अष्टमीपर्यंत चालू द्या 2-3 टाइम धडाका. 4 वेळेला नाही 10 वेळेला खा, काय अडचण नाही. त्याचा अभ्यास आहे, शरीराला सवय झाली पाहिजे. तसं ध्रुवजी महाराज सुद्धा अभ्यास, यौगिक प्रक्रिया आहे. 9 दिवस झाले, 9 दिवसाला एकदा भक्षण करायचं. 3 महिने झाले आता, तरी देव काही प्रसन्न झाले नाही. आता 4था महिना आरंभ झाला, आणि 4थ्या महिन्यामध्ये पुन्हा आणखी आपली जी काही साधना आहे कठोर केलेली आहे. चतुर्थमपि वै मासम द्वादशे हानी, 12 दिवसातून एकदा घेऊ लागले. पण आता पाणी बंद केलं. मग घेतलं काय? म्हटले वायू भक्षो जितश्वासो ध्यायन देव मधारय. 12 दिवसातून एकदा फक्त वायू भक्षो, फक्त श्वास घ्यायचा. आतापर्यंत श्वास घेत होते जेवढा घेता येईल तेवढा. आपणही घेतो ना श्वास, सारखा चालू आहे. घेणं बंद आहे का? आपण झोपल्यावरच तेवढं काय बंद राहत असलं तर होय आबा, बंद नाही राहत. अरे बापरे, झोपल्यावर मग कोण घेतय काय माहिती, कोण पुरवतय हा प्राणवायू? आपण तर झोपेत असतो ना, आपल्याला काय काय त्याची काळजी नाही, कुठलं टेन्शन नाही. झोपलो म्हणजे काय, बरं झोपतो आपण म्हणजे कुठे जातो आपण काय माहिती, काय नाही माहित. झोपतो ना, सगळेच झोपतोय आपण. प्राणवायू चालू आहे, श्वास घेणं चालू आहे. एक जण झोपला गाढ झोपेत, अचानक पंखा तुटला ना अंगावर पडला. पडतो कधी कधी, होत. अशा घटना घडल्या. अंबाजोगाईकडे घडली, मागे एक घडली. पंखा अंगावर पडला. विचारलं बाकीच्याने, अरे तू कुठे गेला होता? तू बघ. ते म्हटला मी झोपेत होतो ना. विचारलं शेजाऱ्यांनी, तुझ्या डोक्यात पंखा पडला, अंगावर पंखा पडला, तू कुठं गेलता? तर म्हटले झोपेत होतो. मग झोपेत होता, झोपला होता म्हणजे कुठे गेलता काय माहिती. झोपेतलं काही कळत नाही. पण झोपेतही हा प्राणवायू चालूच आहे, श्वास घेणं काही बंद नाही. हे कोण चालवत आहे काय माहित नाही आपल्याला. काय ज्ञान नाही, अज्ञान आहे, जबरदस्त अज्ञान आहे जीवाचं. काही माहित नाही, काही नाही. धावपळ चालू आहे, वडवड चालू आहे. मग झोपेत कुठं पळतोय आपण? पण झोपेतही सगळ्या क्रिया प्रक्रिया चालू आहे, काय बंद नाही. मग झोपेत जर ते चालू आहे म्हणजे कोणीतरी चालवतंय. कोणीतरी म्हणजे काय, कोण चालवतंय? जो चालवणार आहे कोण आहे? तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. झोपल्यानंतर तुमचं शरीर चालवतोय, झोपेतही सगळ्या क्रिया चालू आहे. तर मग जागृतीत तो चालवणार नाही का? जागृतीत तर तो चालवणारच आहे. मग जागृतीत तो शरीर चालवतोय, सगळा व्यवहार तो चालवतोय. मग आम्ही काय करायचं? आपण काय नाही. मग आपण त्याचं नाव घ्यायचं, काम त्याने करायचं, आपण नाम घ्यायचं. आपलं तर काही काम नाही. महाराज म्हटले आपण नाव घ्यायचं, याने घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे काम, असं महाराजांनी सांगितलं. आपण उठलो, आपली झोप पूर्ण झाली की आपण उठतो आणि मग कामाला लागतो. तर काम काय करायचं? नाम घ्यायचं. आपलं दुसरं काही काम नाही. काम तर तोच करतोय ना, काम तर बंदच नाही ना.
मिथ्या अभिमान आपण घेतोय का, मी करतो मी करतो मी करतो, मी धावतो मी पळतो. आपण म्हटलंय ना, आता पहिल्या दिवशीच मी म्हटलं सगळे कामं बंद करा 3 तासापुरते आणि येऊन बसा कथेच. तर म्हटले कामच खूप आहेत. पहिल्या दिवशीच काय म्हटले सगळे आपल्याला, काम खूप आहेत, काम खूप आहेत. मग 3 तासापुरते तुम्ही बंद ठेवा ना. झोपेत काय काम करता का तुम्ही? मग नाही तर झोपूच नका. होय दादा, 12 महिने झोपूच नका, कामच करीत राहा, काम बंदच ठेवू नका. 5-6 घंटे झोपेत तरी कशाला वेस्ट घालवता, फुकट घालवता ना. मग त्याच्यातही काम करा ना, तुम्हाला काम खूप आहे तर. आणि नाही तर मग तुम्ही 2-3 तास काढा. कशासाठी काढा? तुमच्याच हितासाठी काढा, तुमच्या स्वार्थासाठी. स्वार्थच जीवाला कळत नाही. स्वार्थ कशाचं याचं ज्ञानच नाही जीवाला अजून. कधी व्हायचं हे ज्ञान? फार आता ते वाट पाहायला लागले. कुठे इकडे आहे ना तुमचं? आम्ही आलतो ना एकदा. ते वाट पाहते आता. तरी तुमचे काम संपना. अहो काम संपतच नसतात, काम तुम्हाला संपवत असतात. आतापर्यंत सगळेच म्हणत होते हे सगळं एवढं केल्यावर काय नाही, दुसरं करायचंच नाही, देव देवच करायचं आहे, नामचिंतन कथा कीर्तनच, दुसरं काय. हे आतापर्यंत जेवढे गेलेत ना ते सगळेच म्हणत होते. त्यांना सगळ्यांनाच काम पूर्ण करून जायचं होतं. कुणी केलं काम पूर्ण आतापर्यंत? आतापर्यंत गेलेले कोण कोण गेले काय माहिती? ज्ञानेश्वर महाराजांना विचारू. ज्ञानेश्वर महाराज म्हटले एक गेलाय का म्हणून सांगू. आजा गेला पणजा गेला, आजा गेला पणजा गेला, बाप मसना नेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. आजा गेला पणजा गेला, बाप मसना नेला. आपली वेळ मसनात जाण्याची झाली. नातू पण तोही तैसा झाला. म्हणून उठा उठा, जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. काम उरकण्याच्या भानगडीत पडूच नका, जेवढं होईल तेवढं करा बरं का. तुम्हाला उठल्यापासून एक 5-6 घंटे करा, कथेत येऊन बसा. आणि कथा संपली की 5 वाजता पुन्हा झोपेपर्यंत पुन्हा काम करीत राहा. पण दिवसातले 2-3 तास कायम देवा करता सत्संग करता द्या, कायम द्या, कायम. 7 दिवस इथं कथा चालू आहे आपल्या परिवारात म्हणून नाही, याच्या व्यतिरिक्तही पुन्हा कुठेही असू द्या, कथामध्ये सत्संगामध्ये आपला वेळ 2-3 तासाचा दिला पाहिजे. 1 प्रहर दिला पाहिजे. 3 तासाचा 1 प्रहर असतो. 8 प्रहर आहेत, 7 प्रहर तर तुम्हालाच आहेत. 1 प्रहर द्यायला काय अडचण आहे, म्हणून दिलं पाहिजे. हे पहिल्या दिवशी ते ओघाने आलं म्हणून सांगितलं आणि आजही 4थ्या दिवशी सांगतोय. पण आता काम सोडायला काही कोणी तयार नाही. मग आता काय करू? उद्यापासून अजून एखादा भोंगाच वाढवू, खुरपीत ऐकू द्या. ऐकणाराला गरज नसेल, पण सांगणाराला तर सांगणाराला ऐका ऐका ऐका, त्याच्याशिवाय कल्याण होणार नाही. बोले वृंदावन बिहारी लाल की. असो, काय सांगत होतो मी? तपश्चर्या, साधना कशी केली जाते. हळूहळू हळूहळू ध्रुव महाराज योग्य सद्गुरूच्या सानिध्यामध्ये यौगिक प्रक्रियाद्वारा साधना करतात. शरीराला सवय लावतात. शरीराला हळूहळू सवय लावायची असते. शरीरालाही लावायची हळूहळू सवय आणि मनाला सुद्धा हळूहळू सवय लावायची. एकाएकी मन तुमचं इकडे येणार नाही. मनाचा फार विचित्र असा खेळ आहे. मन एकाएकी ऐकणार नाही, हळूहळू त्याला आणावं लागेल, चुचकारून. कारण ते तुमचं नाहीये, पण तुम्हाला वाटतंय आमचंही मन. तुम्ही म्हणता, कधी कधी अज्ञानी जीव म्हणत असतो आम्ही आमच्या मनाचे मालक. ते तुमचं नाहीच आहे. मालकी तुमची नाही, तुमचं नाही, ते तुमचं ऐकत नाही. ते ज्याचं आहे त्याच्याकडे ते लावलं म्हणजे ते ऐकत असतं. तुम्ही त्याला हळूहळू हळूहळू चुचकारून इथं आणून बसवायचं. इथं बसलं तरी ते इथं बसत नाही. तुम्ही इथं बसता, त्याला आणलंय, बसवलंय, सगळं केलंय, पण इथं तुम्ही बसला तर ते शेतात हिंडतंय, बैलाकडे जातंय, म्हशीकडे जातंय, दारे धराय जातंय. काय कमी त्याच्या खोडी खोप. काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा, करुणे त्याची करी विवंचना, निउपतना आदरिणी. मनाचा खेळ विचित्र आहे. त्याला थोडंसं सांभाळायचं. हळूहळू हळू आधी गोड बोलायचं, ताब्यात आलं की ठोकायचं. तुकोबाराय म्हटले त्याला ठोकावं लागतं, फटकावं लागतं मनाला. मन असं ऐकत नाही. पण एकाएकी ठोकताना ते बिघडन. एकाएकी नाही ना चालत. एखादा मुलगा बिघडला, बापाच्या लक्षात आलं, ते समजून सांगावं लागतं हळूहळू हळू.
एका पुडी खाताना दिसलं म्हणजे लगेच कानपाडात नसते हाणायचे, न पाहिल्यासारखं करायचं, जणू आपल्याला माहीतच नाही. हळूहळू चुच करून मग अनसट्यात आल्यावर ठोकायचं. अचानक जर काही तुम्ही तसा प्रकार केला तर बिघडून जाईल सगळं. ते खूप हा मोठा अभ्यास आहे. तसं मनाचं सुद्धा हळूहळू त्याला आणायचं, त्याला शिकवायचं. मग एकदा त्याला इकडची सवय झाली, चांगली सवय जर लागली तर मग ते दुसऱ्या मार्गाला जाणार. दोन्हीपैकी एक मार्गाला मन जातच असतं कुठल्या तरी, ते स्थिर राहत नाही. तुम्ही इकडं नाही लावलं तर ते तिकडं जाईल, कुठं जाईल जिथं नको तिथं जाईल. आणि इकडं लावलं आणि इथली जर गोडी त्याला लागली त्या मनाला, तर मग इथून ते पुन्हा तिकडं जाणार नाही, ते कुठंच जाणार नाही, धावणारही नाही. त्याला माहिती इथंच गोडी आहे, सगळं काही इथंच आहे, तर ते इतरत्र धावणार नाही. म्हणून त्याच्यासाठी हा अभ्यास करावा लागतो, हळूहळू. तसं ध्रुवजी महाराज सुद्धा शरीरालाही कसोटीवर लावतात, करता चौथा महिना आरंभ झाला. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसामध्ये 1 दिवस फक्त वायू भक्षो जित श्वासो, श्वास जिंकलेला आहे, वायू भक्षण करायचं 12 दिवसातून एकदा. 4 महिने पूर्ण झाले, अजून काय देव आले नाही. 4 महिने पूर्ण झाल्यानंतर मग आणखी कठोर केलेली आहे तपश्चर्या. 5व्या महिन्यात तर आता ध्रुवजी महाराज उठून उभे राहिले पायाच्या एका अंगठ्यावरती. पंचमे मास्यनुप्राप्ते जितश्वासो नृपात्मजः ध्यायन ब्रह्मपदैकेने तस्थौ स्थानो रिवाचलाः. 5व्या महिन्यामध्ये उठून उभे राहिले अंगठ्याच्या बळावरती, अंगठ्यावरती, आणि श्वास जिंकला. आता श्वास सुद्धा बंद, श्वासही घ्यायचा नाही. असा 1 महिना गेला, लगेच नाही आले देव तरी श्वास कोंडला म्हणून नाही. ध्रुव बाळाने श्वास बंद केला तर परिणाम या विश्वावरती झाला, चराचरावरती झाला. परिणाम काय झाला तर चराचरस्य अखिल सत्वधामनः, चराचरातील जे काही सर्व जीव जंतू आहेत त्या सगळ्याचा श्वास आपोआप बंद होऊ लागला, अवघडा होऊ लागला. स्वर्गातील देव त्यांचाही श्वास घेणं अवघड होऊ लागलं, त्यांच्याही ध्यानात येणं, तडपड जीव करायला लागले. काय करावं कळेना. देव घाबरले आणि वैकुंठामध्ये परमात्म्याकडे गेले आणि त्या ठिकाणी देवाची प्रार्थना केली. देवा वोचुः नैवं विधाम भगवन् प्राणरोधम चराचरस्याखिल सत्वधाम्नः विधेहि तन्नो वृजनाद् विमोक्षम् प्राप्ता वयं त्वां शरणं शरण्यं. देवाची प्रार्थना केली, देवा आम्ही तुला शरण आहोत, आमचं रक्षण करा. नारायण परमात्म्याने विचारलं, तुमचं रक्षण करा असं काय संकट आहे तुमच्यावर? म्हटले, देवा आमचा श्वास बंद व्हायला लागलाय, आणि श्वास जर बंद पडला तर काय होतं सगळ्यांना माहिती आहे. देवा आमचा श्वास बंद झाल्यानंतर मग काय? म्हटले, कशामुळं होतंय? देवाने विचारलं. म्हटले, ते आम्हालाही कळायला मार्ग नाही, पण त्रास होतोय, बंद होऊ लागलेला आहे हळूहळू, ते तुमचं तुम्ही पहा. मग देवाने सांगितलं, नारायण परमात्म्याने या देवांना, मा भैष्ट, तुम्ही भिण्याचं काही कारण नाही. मा भैष्ट बालं तपसो दुरत्तया निवर्तयिष्ये प्रतियाक सुधाम यतो हि वह प्राण निरोध आसीत औत्तान पादीर मयी संगतात्मा. नारायण परमात्म्याने सांगितलं, देवांनो अजिबात घाबरू नका, चिंता करण्याचं कारण नाही. माझा भक्त बाळ ध्रुव त्या मधुवनामध्ये तपश्चर्या करत आहे, त्याने प्राणरोध केलेला आहे, म्हणून चराचराचा प्राणवायू बंद होऊ लागलेला आहे. मग देवानी प्रार्थना केली, विनंती केली, म्हटले, देवा लवकर जाऊन तुम्ही त्यांना दर्शन द्या, म्हणजे आम्ही सुखी होऊ. त्यावेळेला देव म्हणतात, मला दर्शन देण्याकरता नाही जायचं, मला आज दर्शन घेण्याकरता जायचंय. बघा या ठिकाणी काय सांगतात देव, मधोर वनमृत्य दिदृक्षया गतः. काय भाग्यशाली हा भक्त आहे. देव म्हणतात दर्शन देण्याकरता नाही, मग त्या भक्ताचं दर्शन घेण्याकरता मला जायचंय, मी दर्शन घेण्याकरता जात आहे. देव म्हणतो, मला माझ्या भक्ताचं दर्शन घ्यावं लागतं. घेत असतो भक्त, देवाची पूजा करतात, देवाचा आशीर्वाद घेतात, आणि देव भक्तांची पूजा करतो. तो प्रसंगही पुढे येईल, त्यावेळेला सांगू आपण. देव भक्तांचा आशीर्वाद घेतो त्यांची सेवा करून. म्हणून आज परमात्मा
या ध्रुव बाळाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर समोर येऊन उभे राहिले, प्रगट झाले. पण ध्रुव बाळ अंतरात्म्यामध्ये, अंतकरणामध्ये ती मूर्ती आहे. परमात्म्याची तिचं ध्यान सुरू आहे. डोळे उघडायला तयार नाहीत. देवाच्या लक्षात आलं त्या छबीचं अंतकरणामध्ये दर्शन होतंय, म्हणून हे बाळ डोळे उघडून बघायला तयार नाही. मग देवाने लीला केली, त्याच्या अंतकरणातली मूर्ती आकर्षित करून घेतली, जी अंतकरणामध्ये साठवली होती ती. मग अंतकरणातली मूर्ती अदृश्य झाल्यानंतर घाबरले, छटपटून डोळे उघडून बघितले. डोळे उघडून पाहतात तर जी अंतकरणामध्ये ज्या मूर्तीचं ध्यान केलं होतं ना, सद्गुरूंनी सांगितलेलं की परमात्मा असा आहे, त्याचं अशा प्रकारे ध्यान करावं हे सांगितलेलं होतं, ती मूर्ती समोर प्रगट दिसली. अतिशय आनंद झाला, पण काहीच बोलणार. देवाच्या लक्षात आलं, या बालकाला माझी स्तुती करायची, पण आता जाता कुछ काही नाही, काही येतच नाही. 5 वर्षाच्या लेकरांनी काही शिकलंच नाही, काही पाठ केलं नाही, मंत्र पाठ केले नाही, स्तुती पाठ केली नाही, काही नाही. मग देवाने कृपा केली आणि हातामध्ये जो आपला शंख आहे तो त्यांच्या गालाला लावलेला आहे. स्पर्श बालम कृपया कपोले, स्पर्श केला त्यांच्या, कपोल म्हणजे गालावरती. आणि त्या शंखाचा स्पर्श झाल्याबरोबर वेदांताची वाणी प्रगट झाली, कारण परमात्म्याची कृपाच अशी आहे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्याची कृपा झाल्यानंतर मुका बोलतो. कोणी भक्त म्हटले, परमात्मा भक्ताला वाचाळ बनवतो. मुकम करोती वाचालम म्हटले नाही, वाचालमचा अर्थ आहे वाचा अलम करोती वाचालम. वाचालम याचा अर्थ वाचेवरती तो अलंकार चढवतो. आणि मग त्या ठिकाणी वेदांताची वाणी प्रगट होते. मग त्या ध्रुव बाळाने दिव्य अशी स्तुती देवाची केलेली आहे. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. दिव्य अशी स्तुती ध्रुव बाळाने प्रल्हादजींची केलेली आहे. आणि देवाला साष्टांग प्रणिपात करून ध्रुव बाळ म्हणतात, देवा तुमची कृपा झालेली आहे आणि तुमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झाल्यानंतर मात्र आता मला कुठलीही इच्छा अंतकरणामध्ये राहिलेली नाही. देवाचं एकदा दर्शन झालं की सगळ्या इच्छा आपोआप संपून जातात. कुठलीच इच्छा राहत नाही, प्रापंचिक कुठलीच इच्छा राहत नाही. हे देवाच्या दर्शनाचं फळ आहे. देवाचं दर्शन झालं, समजून घ्यावं कशावरून, कुठलीच इच्छा राहिली नाही, केवळ चिंतनामध्ये मस्त आहे, नामचिंतनामध्ये. त्याला देवाचं दर्शन झालेलं आहे. देवाचं दर्शन झाल्यानंतर इच्छाच राहत नाही. आणि जर इच्छा असेल तर आबा, जर इच्छा आहे, खूप भजन केलंय पण अजून इच्छा आहे, दक्षिणाची का होईना इच्छा आहे, काही का होईना इच्छा आहे, प्रापंचिक कुठलीही असू दे, समजून जावं अजून काही साक्षात्कार झाला नाही, अजून देवाची भेट झाली नाही, देवाचं दर्शन कृपा झालीच नाही. देवाचं दर्शन झाल्यानंतर इच्छाच राहत नाही ना. ध्रुवजी महाराज म्हटले, देवा तुमचं दर्शन झाल्यानंतर आता इच्छा राहिलेली नाही. पण तरी सुद्धा परमात्मा म्हणतात, ध्रुव बाळा तुमची जरी इच्छा नसली तरी मी परमात्मा आहे, ईश्वर आहे. तुम्ही जी इच्छा धरून तपश्चर्या करण्याकरता आला होता ती इच्छा मी पूर्ण करतो. आणि सांगितलं, माझी आज्ञा आहे, तुम्ही 36,000 वर्ष राज्य करायचं आहे, राजगादीवर बसायचं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मग अढळ पदाला तुम्ही प्राप्त व्हाल. बघा, परमात्मा असं देतो की जे भक्तांनी कधी कल्पनाही केली नव्हती, कल्पनेच्या पलीकडचं परमात्मा जीवाला देत असतो, भक्ताला देत असतो. आणि मग त्या ठिकाणाहून परमात्म्याचं दर्शन घेऊन निघाले. पण जात असताना चेहरा पडला, अंतकरणामध्ये भावना अशी आली, अरे म्हटले हे काय मी केलं, मी तर फसलो गेलो. काय
मी तर देवाकडे ते राज्याची कामना जी होती ती घेऊन आलो, म्हणजे राजगादीवर बसायचं, हे तर मला नको होतं. जणू काही मी थकलो गेलो आहे असे उदास झाले. पण ईश्वराची आज्ञा आहे म्हणून देवाच्या आज्ञेने त्या राजगादीवरती बसलेले आहे. पण कशामध्ये, सांसारिक प्रपंचामध्ये, कार्यामध्ये त्यांचं मन नाही, उदास वृत्ती आहे. राज्यकारभार ही आज्ञा आहे, आदेश आहे म्हणून पाहतात, पण वृत्ती मात्र उदास आहे. 36,000 वर्ष राज्य ध्रुव बाळाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि परमधामाला जाण्याची तयारी झालेली आहे. परमधामाला जाण्याची तयारी करतात तर दिव्य असं विमान त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. आणि मग विमानामध्ये बसण्याकरता निघाले. जात असताना काळी कुट्ट अशी एक देवी समोर येऊन उभी राहिली. आपण कोण? त्या देवीने हात जोडून सांगितलं, महाराज मी या लोकाची मालकीण आहे. बघा, ती दुसऱ्याला एवढ्या नम्रतेने नाही बोलत. हा, तुम्ही म्हणाल दुसऱ्याला नाही, फक्त भक्त जे आहेत, जे त्याचे नामचिंतन करणारे जे आनंद, आपल्याला नाही. आपल्याला पहिला तडाखा असतो, आपल्याला कशाची ती झुकते हात जोडते. ध्रुव बाळांच्या समोर उभे राहून म्हणते, महाराज मी या लोकाची मालकीण. कोण आपण? मालकीण. नाव काय आपलं? मृत्यूदेवी. कशा करता आलात? म्हटले, महाराज माफ करा, या लोकातून जात असताना माझा स्वीकार केल्याशिवाय कोणत्याही जीवाला जाता येत नाही. माझा स्वीकार करावा लागतो, मृत्यूचा स्वीकार, मृत्यूदेवीचा स्वीकार केल्याशिवाय इथून जायला परवानगी नाही. ध्रुवजी महाराज म्हटले, वा, मोठी मालकीण आली, मी तुमचा स्वीकार करतो आहे, बसा. मग ती मालकीण त्या विमानाच्या समोर उभी होती, तिथं बसलेली आहे. आणि ध्रुव बाळाने एक पाय तिच्या डोक्यावरती दिला, एक पाय डोक्यावरती दिला आणि दुसरा पाय विमानामध्ये ठेवलेला आहे आणि परमधामाला विमानामध्ये बसून निघालेले आहे. ध्रुव सगलानी जपेओ हरी नाओ पावा अचल अनुपम ठावो. परमधामाला ध्रुव बाळ निघालेले आहेत, गेलेले आहेत. जात असताना अचानक ध्यानात आलं की अरे, ज्या आईने मार्गदर्शन केलं, ज्या आईने जन्म दिला, ज्या आईने आपल्यावरती उपकार केला, माता पित्याचे उपकार तर भक्त सुद्धा विसरू शकत नाहीत आणि देव सुद्धा विसरू शकत नाही. पण मी मात्र विसरलो, मातेला घ्यायचंच विसरलो. देवाचे पार्षद जे ध्रुव बाळाला पंखा हवा करीत होते, त्यांनी विचारलं, महाराज आज तुम्ही परमधामाला म्हणजे आपल्या घरी चाललात, आपल्या घरी जात असताना तर सगळ्यांना आनंद होतो ना, पण तुमचा चेहरा पडलाय, काय कारण आहे? देवाच्या पार्षदांना सांगितले, बघा, घाईघाईमध्ये आईलाच घ्यायचं विसरलो. ज्या आईने हे सगळं मला दाखवलं, घडवलं, ती आईच राहिली. त्यावेळेला हसून पार्षद म्हणतात, महाराज तुमच्यासारखा महान भगवत भक्त ज्या मातेच्या पोटी जन्म घेतो ना, ती माता मागे कशी राहील? त्यांची माता, त्यांचे पिता, त्यांची व्यवस्था अगोदरच देवाने केलेली असते. पुढच्या विमानामध्ये पहा कोण चाललेला आहे. पाहिलं तर सुनीती माता दिसलेली, आनंदाने उड्या मारू लागले. प्रल्हादजी महाराज म्हटले, वा देवा, देवाला हे सांगायचंय की जो कोणी भगवत भक्त आहे, कोणीही भगवत भक्त असू द्या, त्याला तर परमधाम आहेच, त्याला तर परमात्म्याची प्राप्ती आहेच, पण त्याचे जे कोणी माता पिता असतील त्यांना त्यांच्या अगोदर मी ते पद प्राप्त करून देतो, हे देवाला त्याच्यातून सांगायचं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. परमात्म्याने आज ध्रुव बाळाला परमपदाची प्राप्ती करून दिलेली आहे. ही कथा या ठिकाणी संपन्न होते. त्याच्यानंतर पुढे ध्रुव महाराजांच्या वंशाचं वर्णन आलेलं आहे. त्यांच्या वंशामध्ये अंग महाराजांचा जन्म झालेला आहे. अंग महाराज हे फार मोठे धर्मात्मा आहे, पण त्यांच्या पोटी जन्माला आलेला पुढे त्यांचा पुत्र वेन अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा निघालेला आहे. एक दिवस तर एवढी ग्लानी, एवढं दुःख झालं
अंग महाराजांना की म्हटलं हा वेन अतिशय नास्तिक आहे, नालायक आहे. आता काही याचं सहन होत नाही, याचं वागणं जे आहे ते बरं नाही. म्हणून दुःख झालं आणि एका आपल्याच राज्यातील गुहेमध्ये जाऊन बसले. म्हटले आपलं आपण स्वार्थ साध्य करून घ्यावं, आपलं कल्याण करून घ्यावं. याच्यामध्ये वेळ व्यस्त करण्यामध्ये काही अर्थ नाही. जाऊन बसले. ध्यान भजन आपलं चालू आहे. हा पहाटे उठला. रात्रीच्या वेळेलाही गेले होते. वेन उठून पाहतो तर बाबा नाही, कारण तेवढाही नास्तिक नव्हताच हा. उठल्यानंतर माता पित्यांचं दर्शनही करत होता. जसं प्रभू रामचंद्र जे आहेत, रामजी, रामप्रभू, सकाळी उठल्यानंतर प्रातकाल उठके ही रघुनाथा, मातु पितु गुरु नावही माथा. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रभू रामचंद्र आपल्या मातेचं दर्शन, मातेच्या चरणावरती माथा ठेवायचा. पितू म्हणजे पिता दशरथ, दशरथ राजा, त्यांच्या चरणावरती माथा ठेवायचा. माथा श्री संतांची या माथा चरणावरी. दर्शन कोणत्या पद्धतीने घ्यायचं असतं? अलीकडे दर्शनाची पद्धत सुद्धा बदलली. आपल्याकडे बीड पर्यंत आलंय. पूर्वी मुंबईला पुण्याला जायचो ना आळंदीवरून, अजूनही जाण्याचा योग असतो. ते त्या माता दुरूनच असं हात झटकतात इकडून इकडून, महाराज प्रणाम, महाराज दर्शन घेऊ द्या. पद्धत बदलत चालली. असू द्या, पण दर्शन घेण्याची पद्धत आहे, माथा ठेवावा लागतो. तसं प्रभू रामचंद्र आपल्या मातेच्या चरणावरती माथा, पिता दशरथ राजाच्या चरणावरती माथा, आणि त्याच्यानंतर गुरु, आपले जे गुरु आहेत, वशिष्ठ गुरु असतील, त्याच्यानंतर विश्वामित्र गुरु असतील, गुरूंच्या चरणावरती माथा. पण एक नंबरची माता, नंतर पिता, नंतर गुरु. हा नियमच आहे. या न्यायाने हे कशा करता चरित्र आहे सगळं प्रभू रामचंद्रांचं, किंवा हे भागवतातील हे चरित्र एवढे आलेले आहे. खूप चरित्र आले भागवतात. कशा करता, काय ऐकायचे आबा, कशासाठी? नेमकं ऐकून काय करायचं? ऐकून काय करायचं? त्यांनी जे केलं ते करायचं. ते काय करत होते? अंग महाराज, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, विदुरजी, विदुर काका, प्रभू रामचंद्र, कृष्ण परमात्मा, ईश्वर असून, परमात्मा असून ते काय लहान होते का? त्यांना कधी अपमान वाटला नाही. प्रभू रामचंद्र विश्वाचे मालक आहेत. जगाला जन्म त्यांनीच दिला. त्यांच्याकडे काही कमी आहे का? कोणत्या गोष्टीची कमी वाटते? पण तरी त्यांना कमीपणा कधी वाटला नाही. यांच्या चरणावरती माथा ठेवत असताना माता असतील, पिता असतील, गुरु असतील, असं नाही म्हटले की या गुरुलाही मीच ज्ञान दिलंय, मातेलाही मीच जन्म दिलाय. विश्वच जर त्याने जन्माला घातले तर या दशरथ राजाला, कौशल्या मातेला कोणी जन्माला घातलं? त्यानेच ना. आद्य गुरु आहे, आद्य पिता आहे, आद्य माता आहे. बरोबर आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा, असं तो परमात्मा आहे. पण त्याला कधी संकोच वाटला नाही आपल्या मातेचं दर्शन घेताना, आपल्या पित्याचं दर्शन घेताना. बाकी अन्याचं तुम्ही घ्या नका घेऊ, तो काय आमचा सांगण्याचा तो भाग नाहीये. पण तुमची माता आहे, तुम्ही मातेचं दर्शन देवाचं ऐकून घ्या. बरोबर आहे ना? आजपर्यंत कोण हा नियम करतोय? गाठसावळीतले नको विचारायचं, विसरतं ना कधी कधी. आपल्या गावात आहे तसं होय भाऊ? आपल्या गावात तसल्या गोष्टी नाही. दर्शन नाहीत घेत सकाळी का बरं? संस्कार त्यांना तसे दिले नाहीत असं म्हणावं का काय म्हणावं? नेमकं कमी आपणच पडलो म्हणायचं. असं आहे, आपण कमी पडलो. संस्कार देण्यात माता पिता कमी पडतात. पुत्रांचा दोष कमी असतो, म्हणून तर माता पित्याला दोष सांगितला सगळा. आणि मुलं जर सात्विक निघाले तर माता पित्याला धन्यता दिलेली आहे. धन्य माता पिता तयाची, माता पित्यालाच धन्यता. मुलं सात्विक निघाले तर मुलाचे माता पिता धन्य, आणि मुलं जर नाही व्यवस्थित निघाले तरी त्याचे माता पिताच धन्य. माता पिता कमी पडले. म्हणून आपली जबाबदारी आहे, केलं पाहिजे. या पद्धतीने हा बेन सुद्धा सकाळी दर्शनाला जातो, पित्याच्या पाहतो. पिता नाही घाबरला, अरे मी व्यवस्थित वागत नाही. लक्षात येतं बघा. कधी कधी मुलालाही पश्चाताप होतो, अरे माझे पिता माझ्या त्रासाला कंटाळून निघून गेले, मला ते फार समजावून सांगत होते, मी ऐकलं नाही. पश्चाताप होतो. पण कधी वेळ निघून गेल्यावर, ते गेल्यावर एक एक ध्यानात यायला सुरुवात होती. गेल्यावर आहे तोपर्यंत काही कळत
आहे तोपर्यंत आई वडिलाचं महत्व कोणालाच कळत नाही. बहुधा 10-5%, 2-5% लोकांना कळतं. आणि मग त्याला पश्चाताप झाला, रडू लागला, सगळ्या सैन्याला बोलावलं आणि सांगितलं, माझे बाबा जिथं असतील तिथून त्यांना आत्ताच्या आत्ता घेऊन या. सैन्य सगळं देश विदेशामध्ये, देशांतरामध्ये जाऊन शोध घेऊ लागले. सम्राट राजा होता, खूप दिवस शोधलेला आहे, पण कुठेही तपास लागला नाही. कसा लागेल? कारण हे अंग महाराज काही दुसऱ्या देशात जाऊन बसले नव्हते, आपल्याच राज्यातल्या गुहेत जाऊन बसले होते. पण यांना भ्रम झाला, दुसरीकडे गेले असतील. जसं सामान्य जीवाचा भ्रम होतो तसा भ्रम झाला. सामान्य जीवाचा काय भ्रम होतो की परमात्मा जो आहे तो अंतःकरणामध्येच असतो, अंतःकरणामध्ये आहे. सर्व घटी राम देहादेही एक, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. एरवी सर्वांच्या हृदय देशी अंतःकरणात राहतो. पण कुयोगी जन, अज्ञानी जन त्याला अंतःकरणात न शोधता बाह्य वस्तू पदार्थामध्ये शोधतात, इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. तो बाहेर नाही, तो आतच आहे. आतही आहे, बाहेर आहे. आत हरी, बाहेर हरी. पण त्याला आपण आत पाहत नाही. तसं हा जो वेण आहे तो आपल्या आत, म्हणजे राज्याच्या आत गुहेत न पाहता बाहेर शोधण्याकरता पाठवतो आहे. परिणाम कुठेही त्यांचा शोध लागला नाही. शेवटी परिणाम स्वरूप संत महात्मे आहेत, त्यांनी वेणाला राजगादीवर बसवलं. म्हटलं अरे कोणीतरी राजा असला पाहिजे, त्याच्याशिवाय ही व्यवस्था चालणार नाही. आणि मग त्याला राजगादीवर बसवल्यानंतर त्यांनी नियम केला, सगळ्यांना बोलून घेतलं, सभा भरवली. संत महात्म्यांनाही सांगितलं, हे महात्मान, आजपासून कोणी यज्ञ करायचा नाही, सप्ताह करायचं नाही, दान धर्म करायचं नाही, काही करायचं नाही. न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित इति निवारयत धर्मम भेरी घोषण सर्वशः. घोषणा केली, आजपासून काही करायची नाही. संत महात्म्यांनी सांगितलं, महाराज हे काही बरोबर नाही, असं करणं योग्य नाही. त्या यज्ञ पुरुषाचा अपमान करणं हे ठीक नाही. त्यावेळेला त्या वेणाने सांगितलं अहंकारामध्ये, आता राजा झालाय. म्हटलं महाराज तुम्ही अज्ञानी आहात, बालबुद्धी आहात, त्याची काही गरज नाही. जर तुम्हाला जास्तच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही माझी पूजा करा. कारण सर्व देव मयो नृपाः, सर्व देव राजाचा आश्रय करून राहतात, राजामध्ये राहतात. राजा म्हणजे सर्व देवमय असतो. संत महात्म्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. शेवटी संत महात्म्यांना राग आला, क्रोध अनावर झाला. कधी कधी खूप समजावून सांगितलं जातं, नाही ऐकल्यानंतर क्रोध येतो, राग येतो. किती वेळेला सांगायचं? मग त्यावेळेला हे जे महात्मे आहेत त्यांनी रागावून हातामध्ये पाणी घेतलं क्रोधाने आणि मंत्र म्हणून ते जे पाणी आहे त्या वेणाच्या अंगावरती शिंपडलं. हन्यताम हन्यताम येश पाप प्रकृती दारुण. हा पाणी त्याच्या अंगावरती शिंपडल्याबरोबर तो जो वेण आहे गत प्राण झाला. पुन्हा संत महात्म्यांना काळजी. महात्मे विचार करू लागले, अरे आपण याला सुधारण्याच्या भावनेने शिक्षा देत होतो, पण आपण याला सुधारता सुधारता एकदमच सुधारून दिलं. आता काय करायचं? काळजी असते महात्म्यांना, सुधारण्याचा प्रयत्न असतो, पण प्रयत्न असफल होतो. पुन्हा चिंता, काय करावं? बरं, राजगादीवर कोणाला बसवावं? कोणालाही बसवून नाही, अधिकार असावा लागतो. राजगादीवर मंत्रिपदावर बसवायचं. अलीकडे हे लोकशाही आली. पूर्वी काय असायचं? लक्षणं पाहून राजगादीवर बसवलं जायचं. गुरुग्रही 12 वर्ष शिकवायचं, सगळ्या प्रकारचा नीतीचा अभ्यास करायला लावायचा, ज्ञान झाल्यानंतर गादीवर बसायचं. किंवा राजलक्षणं असायची ज्याच्या अंगावरती असतात ना, त्याने राजगादीवर बसायचं, असा नियम पहिल्यापासून. राजगादीवर कोणी बसावं, या व्यासगादीवर कोणी बसावं, कीर्तनाच्या नारदाच्या गादीवर कोणी उभं राहावं, बरोबर आहे ना? हा अधिकार आहे. शास्त्रांनी सांगितले हे लक्षणं त्याची असली पाहिजेत तर त्याला त्या गादीवर बसता येतं. ह्या व्यासपीठावर, व्यासगादीवर कोणालाही बसता येतं का? नाही. कोणी अलीकडं कोणीही बसू लागलं तो भाग वेगळा. कोणी बसत नाही, तुम्ही बसवताय कोणाला पण, बरोबर आहे. पण या ठिकाणी बसण्याकरता, उपदेश करण्याकरता काही लक्षणं असावी लागतात, काही चिन्ह अंगावरती उमटलेली असावी लागतात. जसं महाराजांनी सांगितलं तुकोबाराय आदी करून संतांनी,
महाराज म्हणतात, जोपर्यंत अंगावरती संत चिन्ह उमटत नाही तोपर्यंत त्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही. नाही संत चिन्हे उमटली अंगे, उपदेशाला की पात्र झाला. आपण नेहमीच ऐकतोय ना, संत चिन्ह जर अंगावरती उमटलेली नसतील, त्याची साधना नसेल, सद्गुरूंची सेवा नसेल, ज्याचं भजन जीवनामध्ये ज्यांनी भजन केलेलं नसेल, त्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. तसं या राजगादीवर बसण्याचाही अधिकार कोणाचाही नाही. म्हणून त्याच्याच शरीराचं मंथन केलेलं आहे, त्याच्यातून पृथू महाराजांचा आविर्भाव झालेला आहे. बोलिये पृथू महाराज की. पृथू महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले, मग त्यांची दिव्य अशी स्तुती केली. पृथू महाराजांना ते काही बरं वाटलं नाही स्तुती केलेली. म्हटले, सोनो ऐका, एवढी स्तुती माझी करू लागला, एवढे फटाके एवढा गुलाल हे कशासाठी? ते म्हटले, महाराज तुम्ही निवडून आला, गादीवर बसवला, तुम्हाला गादीवर बसवलेलं आहे, तुम्ही राजे झालात. म्हटले, आता तर गादीवर बसलोय ना, आणि एवढ्या लवकर हे सगळं अजून तर काही केलं तर नाही ना. अरे मला तुमच्यासाठी काहीतरी करू द्या, आणि मग 5 वर्ष काय असेल माझा कालावधी असेल, तुमच्यासाठी खूप काही मला करायचं आहे, खूप सेवा करायची, तुमच्यासाठी खूप सुविधा करून द्यायच्या, शिक्षणाच्या, व्यवस्थेच्या, सुरक्षेच्या, सगळ्यांचा प्रतिबंध मला करायचा. हे सगळं करू द्या, त्याच्यासाठी तुम्ही विश्वास ठेवून मला या ठिकाणी बसवलंय, बरोबर आहे ना. आणि मग काहीतरी करू द्या, केल्यानंतर मग त्या कार्याचं कौतुक म्हणून मग स्तुती केली तर हरकत नाही. ते न करता जर एवढी तुम्ही माझी स्तुती कौतुक आणि हे सगळं केलं तर मी असं समजेल, मला असं वाटेल की न करता जर एवढा जय जयकार आहे तर मग आता करायची काय गरज आहे, असा भ्रम होईल. मग लोक म्हटले, महाराज मग काहीतरी करा. काय करू? म्हटले, खूप वर्ष झालं पाऊसच पडला नाही. म्हटले, काय कारण? म्हटले, तुमचे पिता अति पापी होते. आता म्हातारी माणसं फार निबार असतात, बोलायला निर्भीड असतात, आणि बोललंही पाहिजे, कोणी बोलायचं. अधिकारी व्यक्तीला सुद्धा काही गोष्टी समजून सांगावं लागतात. महाराज तुमचे पिता अतिशय नालायक दुष्ट प्रवृत्तीचे वेन महाराज, ते त्या ठिकाणी या ठिकाणी असल्यामुळे ते पाऊस जो आहे तो बंद झालेला आहे. आवर्षण असं दुष्काळ पडलेला आहे. 12 वर्ष झालं पाऊसच पडला नाही, आणि 12 वर्ष पाऊस नाही पडल्यामुळे ही स्थिती फार भयंकर झालेली आहे. विचार करा, 12 वर्ष जर थेंबही पडला नाही पावसाचा तर काय होईल? काहीच राहणार नाही. पशु पक्षी जिवंत राहणार नाहीत, माणसंही राहणार नाहीत, कदाचित पाणीच मिळणार नाही तर कसं राहणार? पाण्याला जीवन म्हटलंय ना. आणि कशामुळे पाऊस पडत नाही? म्हटले, राजा जर पापी झाला तर पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो. मग म्हटले, थोडा पुण्य करत असेल तर म्हटले थोडा पाऊस पडल. मग अलीकडे पाऊस कमी दरवर्षी म्हणावं लागतंय, मागच बरं होतं. काय कारण आहे? म्हटले, राजाचं पुण्य. आणि म्हटले, राजा करत नाही पण ह्या लोकांनी का भोगायचं? लोकही करत नाहीत. लोक का करत नाही? राजा करत नाही. यथा राजा तथा प्रजा. राजा करीत नाही म्हणून प्रजाही करत नाही. लोक विचार करतात तो राजा असून करत नाही, आपण काय करायचं? म्हणून कोणीच करत नाही, म्हणून पाऊस पडत नाही. काहीतरी करा. पृथू महाराजांना राग आला आणि पृथ्वी मातेवरती रागावून धनुष्याला बाण लावला. पृथ्वी माता घाबरली, कारण आज धर्मात्मा प्रगट झालाय ना. आणि मग थरथर कापत समोर आली, गायीच्या रूपामध्ये येऊन पृथू महाराजांची स्तुती करू लागली. पृथ्वी मातेला सांगितलं, बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. 5 मिनिटात 2 मिनिटात सुट्टी घेऊ. आणि मग त्या ठिकाणी रागावून म्हटले, वसुदे त्वाम वदिष्यामि मच्छासन परांगमुखीम. हे वसुदे, मी तुझा वध करतोय, मला परांगमुख झालेली आहेस. मग देवी म्हणते, पृथ्वी माता म्हणते, महाराज मला क्षमा करा. तुमचे पिता अतिशय दुष्ट असल्यामुळे, पापी असल्यामुळे सगळे रत्न मी पोटामध्ये लपवलेले आहेत. आणि आज जर तुमच्या रूपाने धर्मात्मा जन्माला आलेला असेल तर मी तुमच्या समोर गायीच्या रूपामध्ये उभी आहे. तुम्ही माझं दोहन करा. सर्व रत्न या ठिकाणी प्रगट होईल आणि सगळं जग सुखी होईल. मग पृथू महाराजांनी पृथ्वी मातेचं दोहन केलेलं आहे आणि सर्व प्रजा सुखी केलेली आहे. राजाचं हे कर्तव्य असतं. त्याने यज्ञ केले पाहिजे, धर्म कार्य केलेले आहेत पाहिजेत. आणि वेळेवर पाऊस या गोष्टी पडण्याकरता यज्ञात भवती पर्जन्य असं भगवद्गीता, गीताशास्त्र सांगतंय, भागवत सांगतंय, सगळे शास्त्र.
जर राजाने यज्ञ केले एकामागून एक तर पर्जन्य त्याची वृष्टी होत असते, पर्जन्य वृष्टी होते. हे राजाचं कर्तव्य आहे आणि राजाने करावं म्हणून योग्य राजा निवडून देणं हे प्रजेचं कर्तव्य आहे. आणि जो निवडून दिलेला आहे त्याला हे सावध करणं, त्याला जागृत करणं, त्याच्याकडून करून घेणं हे सुद्धा प्रजेचं कर्तव्य आहे. त्याला वेळोवेळी त्याचे कान टोचले पाहिजेत राजाचे सुद्धा. आपल्या भागातला जो राजा असेल, गावचा असेल, तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, जो कोणी आपलं कर्तव्य, आपण काय नुसते वोट देण्यापुरते आहेत का? मतदान कधी पैसे घेऊन करायचं नाही, कधीच करायचं नाही. त्याला काम सांगायचं. पुन्हा राजा म्हणजे मालक नसतो, तो नोकर असतो प्रजेचा, बरं का. त्यांचा भाव असा असतो, सरपंच असेल, आमदार, खासदार, मंत्री, कोणी का असे ना, तो मालक नाहीये, तो आपल्यावर असतो, आपल्या सेवेसाठी तो त्या ठिकाणी बसलेला असतो. बरोबर आहे, हा भाव असला पाहिजे. या कथेतून हे शिकायला मिळतं आपल्याला. आणि मग त्या ठिकाणी पृथू महाराजांनी सर्व प्रजाजन सुखी केलेलं आहे. त्याच्यानंतर कल्याण करून घेण्याकरिता अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. त्या ठिकाणी एकामागून एक यज्ञ केल्यानंतर 99 यज्ञ केले. 100वा यज्ञ सुरू झाला तर त्या ठिकाणी इंद्र महाराजांनी विघ्न आणण्याकरता सुरुवात केली. इंद्रालाही इंद्राय स्वाहा करणार तेवढ्यात त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हटले, अरे 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 ब्राह्मण देवतांनो, तुम्ही या ठिकाणी इंद्राय स्वाहाच्या जागी काय इंद्राला स्वाहा करता की काय? कारण मंत्राधीन देवता, हा हे देवता मंत्राच्या अधीन असतात. मग त्या ब्राह्मण देवतांना विनंती केली. पृथू महाराज म्हटले, अरे बस करा, बंद करा आपला यज्ञ. का? माझे पिता ब्रह्मदेव या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, परमपिता. त्यांनी जर सांगितलं तर आपण का आज्ञेचं उल्लंघन करायचं? त्यांची आज्ञा पालन केल्यानंतर यज्ञ नारायण भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रगट झाले आणि सांगितलं, हे पृथू महाराज, तुम्ही ब्रह्मदेवाची आज्ञा पालन करून साक्षात यज्ञ नारायणाला मला प्रसन्न केलेले आहे. बोले यज्ञ नारायण भगवान की. आणि मग त्यांना सांगितलं, तुम्हाला काय इच्छा असेल मागून घ्या. त्यांनी सांगितलं, मला 1000 कान द्या. का? 2 कानांनी मी सतत तुमची कथा ऐकतोय पण तृप्ती होत नाही, म्हणून मला 1000 कान ती कथा ऐकण्याकरता द्या. मोठा संवाद या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर पृथू महाराजांनी आपल्या प्रजेलाही उपदेश दिलेला आहे. पृथू महाराजांना पुन्हा सनकादिकांचा उपदेश झालेला आहे, त्यांचा उपदेश ग्रहण केलेला आहे. पुन्हा शेवटी पृथू महाराज म्हणतात, महाराज सनकादिकांना, तुम्ही एवढा दिव्य असा उपदेश ज्ञानाचा आम्हाला दिला, त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी मागा. सनकादिक म्हटले, पृथू, आम्ही जो उपदेश दिलाय त्याच्या बदल्यात देण्याकरता तुझ्याकडे आहे त्या बरोबरीची वस्तू असेल तर काहीतरी दे. पृथू महाराज घाबरले, अरे ज्ञानाच्या बरोबरीची वस्तूच जगामध्ये नाही. मग नम्रतेनं बोलले की, महाराज, प्राणाधारा सुता ब्रह्मन गृहाश्च सपरिच्छदः राज्यं बलं मही कोशम इति सर्वं निवेदितम. पृथू महाराज म्हणतात, माझे प्राण तुमच्या चरणावरती समर्पित करतो. त्याच्यानंतर माझ्या अनेक दारा म्हणजे पत्नी आहेत, त्या सर्व तुमच्या चरणावरती समर्पित. सुता माझे राजपुत्र आहेत, सुपुत्र आहेत, सर्व तुम्हाला समर्पित. ब्रह्मन गृहाश्च सपरिच्छदः, माझं सर्व राज्यम बलम मही, हे सगळं काही पृथ्वी माता माझ्या ताब्यात आहे, ती सर्व कोशम, जेवढं काही धनकोश आहे, इति सर्वम निवेदितम, तुमच्या चरणावरती समर्पित. सनकादिक म्हटले, झालं, तुझ्याकडे जेवढं होतं तेवढं हो. म्हटले, जे काय आहे ते सगळं तुम्हाला समर्पण. म्हटले, तू आम्हाला समर्पण केलं म्हणजे आता याचे मालक आम्ही? हो. म्हटले, आम्ही. इथून पुढे मालक आम्ही आणि तू? आम्ही. म्हटले, सेवक. म्हटले, मग आमची सेवकाला आज्ञा आहे की इथून पुढचं हे राज्य सगळं तुम्ही सांभाळायचं. बोला राधे राधे. अर्पण केलं गुरुला, पण मालक गुरुनी त्यांनाच केलेला आहे, असा भाव त्याच्या मागचा आहे. जीवाने या पद्धतीने राहावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. ही कथा या ठिकाणी संपन्न होते आणि पृथू महाराज जे आहेत ते आपल्या परमगतीला प्राप्त झालेले आहेत. ही कथा या ठिकाणी संपन्न होते. बोलिये वृंदावन बिहारी लाल की जय. पुढचा जो कथा भाग आहे तो आपण आता दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे 10 मिनिटांची सुट्टी घेऊन पाहणार आहे.